ओके, आज घ्यायचं आपल्याला लाईन ग्राफ. लाईन ग्राफ मध्ये आपल्याला बघायचं की कसं रीड करायचं, बरं का, कसं रीड करायचं, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपल्याला लाईन ग्राफ वरचे सगळे क्वेश्चन आज घ्यायचे आहेत. ठीक आहे, पहिला सेट, पहिला लक्ष द्या. ठीक आहे, डायरेक्शन दिलेले आहेत. पहिल्या लाईन चार्ट शोज द नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन 5 डिफरंट कॉलेजेस ABCDE. 5 डिफरंट कॉलेज ABCD आणि E, आणि याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेले आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी. ठीक आहे, स्टडी द लाईन ग्राफ, लाईन चार्ट केअरफुली, आन्सर द क्वेश्चन, असं आहे. ठीक आहे, तर पहिलं ग्रॅज्युएट जे आहे ते असे दाखवलेत, आपल्याला समजलं, आणि पोस्ट ग्रॅज्युएट जे आहे ते या कलर मध्ये दाखवलं. पहिला तर ए मध्ये पहिले ग्रॅज्युएट पाहिले तर ग्रॅज्युएट किती आहेत 80. ठीक आहे, आणि तेच पोस्ट ग्रॅज्युएट किती आहेत 120. तसंच बी मध्ये ग्रॅज्युएट किती आहेत 120 आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती, हे मोजायचे. 160 आणि 120 मध्ये किती भाग आहेत, 1 2 3 4 भाग, 4 भाग आहे, आणि मध्ये किती जण आहेत 4 जण, म्हणजे 120 130 140 150 आणि 160 असं ते कंटिन्यू आहे. ठीक आहे, मग आता हा कुठे आहे बाबा, तर 120 नंतर 130 140 आणि 150. तसा सी मध्ये काय, सी मध्ये ग्रॅज्युएट किती आहेत 120 130 140, हे 140 आहे, आणि 150 160, 160 काय झाले पोस्ट ग्रॅज्युएट. तेच डी मध्ये मला सांगा बरं आता, ग्रॅज्युएट किती आहेत 40 आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती आहेत 50. ठीक आहे, ई मध्ये सांगा ग्रॅज्युएट किती आहेत 70, बरोबर, आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती आहेत 100. समजलं ना. ठीक आहे, वाचायचं कसं लक्षात आलं. ज्यावेळेस पेपरला आपला असं येणार आहे, लाईन ग्राफ येणार आहे, त्यावेळेस कधी पण हा लाईन ग्राफ कधी पण टॅब्युलर फॉर्म मध्ये रेडी करून घ्यायचा पहिलेच. हा म्हणजे कसं, तर ABCD आणि ई मध्ये आपण लिहून घेणार पहिल्यांदाच ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन भागात करून तयार करून घेणार चार्ट पहिल्यांदाच पेपरला सुद्धा. ए ला ग्रॅज्युएट किती आहेत 80, पोस्ट ग्रॅज्युएट किती आहेत 120. समजतंय ना, अशा प्रकारे सगळे लिहून घेणार. ओके, ठीक आहे. हा पूर्ण का, एक मिनिट. दिसनाच झालं मी तू. ओके का आता, डन डन डन. ओके, हा तर ठीक आहे, मग पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे, आता नाही व्हायची. तर बी मध्ये पहिले ग्रॅज्युएट किती आहेत, तर ग्रॅज्युएट किती आहेत 120 आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती आहे 150. ठीक आहे ना, अशा प्रकारे आपल्याला चार्ट रेडी करून घ्यायचा आहे. तर चार्ट रेडी करून घेऊ आणि पुढे जाऊ. जसं की चार्ट इथं रेडी केलाय, ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि टोटल आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉलेज ए. कॉलेज ए मध्ये ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएट किती आहेत 200. टुगेदर आर व्हॉट पर्सेंट मोर और लेस दॅन टोटल पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स इन कॉलेज बी अँड ई टुगेदर. पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे बी चे आणि ई चे, दोन्ही मिळून किती आहे 250 पेक्षा कमी आहे ना. किती कमी आहे 50, किती वर 250 वर इंटू किती 0 ला 0 गेला, 5 1 5 आणि 5 5 25, 1/5 म्हणजे 20%. ठीक आहे ना, हा पहिला क्वेश्चन समजलंय नक्की. ओके डन. चला दुसरा क्वेश्चन बघू. इफ द रेशो ऑफ द बॉयज अँड गर्ल्स इन ग्रॅज्युएट स्टुडंट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज सी. आता कॉलेज सी चं बघू. कॉलेज सी मध्ये ग्रॅज्युएट किती आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती. कॉलेज सी मध्ये ग्रॅज्युएट आहे 140 लोक आणि पोस्ट ग्रॅज्युएट 160 लोक. त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्सचा जो रेशो आहे, बॉईज अँड गर्ल्स इथं पण असतील बॉईज आणि गर्ल्स, यांचा रेशो आहे 3:2 आणि 5:3. ठीक आहे, असा आहे रिस्पेक्टिव्हली. देन रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ बॉईज इन ग्रॅज्युएट स्टुडंट्स
ग्रॅज्युएटमध्ये टोटल नंबर ऑफ बॉईज पाहिजे अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज सी टुगेदर, पोस्ट ग्रॅज्युएटचे पण बॉईज पाहिजे टुगेदर टू द टोटल नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज बी. ठीक आहे ना. रेशो कशाचा पाहिजे बघा, रेशो पाहिजे इथले ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोण पाहिजे आपला, बॉईज पाहिजे. आता इथं बघू 3 आणि 2 किती आहे, 5. 5 म्हणजे किती, 140. 1 म्हणजे 28. 28 त्रिक 84. ठीक आहे ना. हे बघा 5 म्हणजे किती दिले 140, तर 1 म्हणजे किती आहे 28. मग 28 त्रिक किती आहे 84. इथं 5 आणि 3 किती आहे 8. 8 दुने 16, तर 5 दुने किती आहे 10, झाले का 100. ठीक आहे, म्हणजे सगळे मिळून किती आहे 184 आहे. ठीक आहे, यांचा रेशो कोणासोबत, टोटल नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज बी. कॉलेज बी मध्ये ग्रॅज्युएट स्टुडंट किती आहे 120. ठीक आहे, भागव्यात कशाने भागायचं, 4 ने. 4 चौक 16, 2 उरले, 4 सक 24, 4 त्रिक 12, 0. अजून 2 ने भाग जाईल, 23 दुने 46 आणि 15 दुने 30, म्हणजे 23 किती आहे 15. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बी जा. ठीक आहे, हा क्वेश्चन समजला का. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट. टोटल नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज सी अँड ई टुगेदर. टोटल नंबर ऑफ ग्रॅज्युएट स्टुडंट सी मध्ये आणि ई मध्ये 140 आणि 70 म्हणजे 210 आर व्हॉट पर्सेंट ऑफ. ऑफच्या नंतर जो येतो तो खाली असतो कशात, टोटल ग्रॅज्युएट स्टुडंट अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज डी. ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट किती टोटल 90 इंटू किती झाले, 0 ला 0 गेला, 3 त्रिक 9, 3 7 21, 700 डिवायडेड बाय किती झाले 3. बघा 3 ने भागलं, 3 दुने 6, खाली उरला 1, 3 त्रिक 9, खाली उरला 1, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 होत राहील, म्हणजे 233.33. तर 233 1/3, 1/3 म्हणजे 0.33 आहे. ठीक आहे ना, तो होत राहील. ठीक आहे, हा 2/3 म्हणजे काय 0.66 आहे. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. नेक्स्ट, इफ टोटल ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज एक्स म्हणतोय नवीन, त्यातले ग्रॅज्युएट स्टुडंट 90 मोर दॅन टोटल ग्रॅज्युएट स्टुडंट इन ई मधले ग्रॅज्युएट किती आहे 70, त्याच्यापेक्षा 90 ज्यादा आहे, 90 मोर आहे म्हणजे किती 160 फायनल. अँड द रेशो ऑफ द बॉईज टू गर्ल्स इन ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज बी अँड कॉलेज एक्स इज 11:9 अँड 3:7 रिस्पेक्टिव्हली. पुन्हा रेशो ऑफ द बॉईज टू गर्ल्स इन ग्रॅज्युएट स्टुडंट, ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे, कॉलेज बी मध्ये आणि एक्स मध्ये. बी मध्ये ग्रॅज्युएट किती आहेत 120, एक्स मध्ये ग्रॅज्युएट किती आहेत 160. यांच्यामध्ये रेशो कोणाचा पाहिजे आपला, बॉईज आणि गर्ल्सचा रेशो. तो किती आहे 11:9 आहे बीचा आधी, आणि नंतर 3:2 आहे, 7 रिस्पेक्टिव्हली. देन द नंबर ऑफ गर्ल्स इन ग्रॅज्युएट स्टुडंट्स इन कॉलेज एक्स अँड बी आणि एक्स टुगेदर. ग्रॅज्युएट कुठले कुठले गर्ल्स पाहिजे, कुठल्या बीच्या पण आणि एक्सच्या पण. ठीक आहे, पहिला 11 9 किती आहे 20, 20 सक 120, तर 9 सक किती झाले 54 प्लस 7 आणि 3 किती आहे 10, 10 म्हणजे 160, तर 1 म्हणजे 16, तर 16 साठी 112. ठीक आहे, 4 आणि 2 किती आहे 6 आणि 11 आणि 5 किती झाले 16, म्हणजे टोटल किती झाले 160. ओके, समजलं का. ओके, नेक्स्ट, द ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स इन ऍव्हरेज स्टुडंट पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट काय केलंय ते, द ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट. अच्छा, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असेल इन कॉलेज बीसीडी, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट बीसीडी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट बी सी आणि डी मध्ये, आणि त्यांचं काय पाहिजे ऍव्हरेज पाहिजे 150 आणि 160 म्हणजे 310, 310 आणि 50 360 डिवायडेड बाय 3 म्हणजे 120. ओके, 360 डिवायडेड बाय 3, कारण त्यांनी ऍव्हरेज सांगितलं आपल्याला.
आर हाऊ मच मोर ऑर लेस दॅन द ग्रॅज्युएट स्टुडंट इन कॉलेज ए आणि ई टुगेदर. ए चे ग्रॅज्युएट 80, ई चे ग्रॅज्युएट 70, दोन्ही मिळून 150. याच्यापेक्षा कमी, कितीने कमी आहे? 30. म्हणजे दोघांतला डिफरन्स कितीचा आहे? 30चा डिफरन्स आहे. ओके, समजला? ठीक आहे, पहिला सेट समजला असेल. हा दुसरा सेट. द गिवन लाईन ग्राफ शोज मेल अँड फिमेल पॉप्युलेशन इन 5 डिफरंट सिटीज. एक मिनिट. मेल अँड फिमेल पॉप्युलेशन इज 5 डिफरंट सिटीज. ठीक आहे, सिटीज दिल्यात ए बी सी डी ई. 5 सिटीज आहेत. ठीक आहे, मग सिटी जर लिहिले आपण ए बी सी डी ई, 5 सिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल. मेल पॉप्युलेशन जी आहे निळ्या कलरने दाखवली, फिमेल पॉप्युलेशन जी आहे ती आकाशी कलरने दाखवली. ठीक आहे, लक्षात आलंय. मेल पॉप्युलेशन पहिल्यांदा किती बघा इथं 300. त्याच ठिकाणी फिमेल किती आहे? 400. इथं मेल किती सांगा? 550. हे बघा 500 आणि हे 600, मग मधलं किती? 550. ठीक आहे, तेच फिमेलचे किती आहेत? 450. इथं मेलचे किती आहेत? मेल कोण आहे? निळा कलर रे. किती आहे? 500. आणि फिमेल किती आहेत? 400. तेच डी मध्ये मेल किती आहेत? 450. आणि तेच फिमेल किती आहेत? 550. तेच ई मध्ये मेल किती आहेत? 350 आणि फिमेल किती आहेत? 500. ठीक आहे, बाकी टोटल आपल्याला करता येईल की 4 आणि 3 7 म्हणजे इथं 700. ठीक आहे ना, इथं 700, इथं किती आहे? 1000 आहे. समजतंय ना? हे बाकी करता येईल आपल्याला. हे 50 याला 50 दिले तर 500 आणि 500 1000 झाले. हे 500 400 किती झाले? 900. हे किती झाले? पुन्हा 1000 झाले. हे पुन्हा 850. ठीक आहे ना, ही सगळी टोटल एकदा करून ठेवली, पेपरला काही नाही राहिलं. मग आता क्वेश्चन फक्त बघायचा आणि सॉल्व्ह करायचा. ठीक आहे ना, सुरू करू. ठीक आहे, इन्फॉर्मेशन आपण घेतली. पहिला, बाय व्हॉट पर्सेंट, किती पर्सेंट नाही, टोटल पॉप्युलेशन. हा, टोटल पॉप्युलेशन ऑफ सिटी ए. ए ची टोटल पॉप्युलेशन किती आहे? 700. इज मोर ऑर लेस दॅन दॅट ऑफ डी. डी पेक्षा कमीच आहे ना. किती कमी? 30%. 1000 वर किती टक्के कमी आहे? 30%. हा सोपा, एकदम सोपा क्वेश्चन. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट. इन सिटी ए द रेशो ऑफ द मेल ग्रॅज्युएट टू फिमेल ग्रॅज्युएट इज 3:4. सिटी ए मध्ये टोटल लोक किती आहे? 700. त्याच्यामध्ये मेल ग्रॅज्युएट आणि फिमेल ग्रॅज्युएट आहेत. ठीक आहे, आणि त्यांचा रेशो किती आहे? 3 किती आहे? 4. तर 4 आणि 3 किती आहे? 7. 7 म्हणजे 700, तर 3 म्हणजे 300 आणि 4 म्हणजे 400. आता आपलं लक्षात आलं असेल, मेल हाईट टोटल किती? 300. त्याच्यापैकी 300 लोक ग्रॅज्युएट आहेत. फिमेल किती आहे? 400. त्याच्यापैकी 400 लोक ग्रॅज्युएट आहेत. सेम टू सेम झालं. अँड द टोटल ग्रॅज्युएट इन सिटी आर 70% ऑफ टोटल पॉप्युलेशन. नाही, मग पुढे जायला पाहिजे आपण. हे बघा, टोटल ग्रॅज्युएट सिटीमध्ये 70% ऑफ टोटल पॉप्युलेशन आहे. टोटल पॉप्युलेशन किती आहे? 700. त्याचे किती पर्सेंट? 70% कोण आहे? तुमचे ग्रॅज्युएट आहे. समजलं का? म्हणजे 0000 साती 49 म्हणजे 490 लोक ग्रॅज्युएट आहेत. ठीक आहे, मग त्याच्यात रेशो मेल आणि फिमेलचा तो किती आहे? तो आहे 3:4. मेल टू फिमेलचा रेशो 3:4 आहे. मग 4 आणि 3 7 आहे. 4 आणि 3 7 आहे. 7 म्हणजे 490. 7 49 आहे. 70चा आहे की 7 किती आहे? 21 आणि 7 किती आहे? 28. आता बघू. आता म्हणलं टोटल मेल किती? 300. त्याच्यापैकी 210 लोक ग्रॅज्युएट आहे. म्हणजे उरलेले किती लोक उरले? 90 लोक. ते पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट नाहीये. ओके, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ फिमेल हु आर नॉट ग्रॅज्युएट. फिमेल आहेत किती? टोटल आहेत 400. त्याच्यापैकी 280 काय? ग्रॅज्युएट. मग उरले किती? 120. बरोबर. 400 मधून 280 काढले म्हणजे किती राहिले? 120. 120 फिमेल आहे ज्या की ग्रॅज्युएट नाही. ठीक आहे ना. ओके, समजला. नेक्स्ट, व्हॉट इज द ऍव्हरेज मेल पॉप्युलेशन इन ऑल सिटीज. सगळीकडचे मेल मोजायचे. ठीक आहे, पहिला मेल मोजा. चला,
300 आणि 500 किती झाले 800, 800 आणि 500 1300, 1300 आणि 400 1700, 1700 आणि 300 2000, संपलं. 2000 बाजूला ठेवू. हे 100 150 म्हणजे 2150 डिवायडेड बाय किती जण आहेत ई म्हणजे यावर 5 जण. 5 ने भागलं 5 दुने 10, 215 ची दुप्पट 400. ठीक आहे डन. व्हॉट पर्सेंट ऑफ फिमेल पॉप्युलेशन इन सिटी सी. सिटी सी मध्ये फिमेल किती 400. इज अ मेल पॉप्युलेशन इन सिटी ई. व्हॉट पर्सेंट ऑफ फिमेल पॉप्युलेशन. ऑफच्या खाली ऑफच्या नंतर जो येतो तो खाली जातो. ऑफ फिमेल पॉप्युलेशन इज मेल पॉप्युलेशन इन सिटी ई. मेल पॉप्युलेशन सिटी ई मध्ये किती आहे 350 इंटू किती झाले 100. 0000 4 ने भागले चला 4 8 32. ओके किती उरले 3 4 7 28 खाली किती उरले 2 4 5 20 म्हणजे किती आहे 87.5%. ठीक आहे हे बघा ऑफच्या नंतर जे येतं ते खाली असतं लक्षात ठेवा. ऑफच्या नंतर जे येतं ते खाली असतं. नेक्स्ट इन सिटी बी अँड सी रेशो ऑफ द पोस्ट ग्रॅज्युएट इज 7:8. इन सिटी बी अँड सी the ratio of the postgraduate is 7:8. Postgraduate ratio. Total population who is postgraduate in city B. City B मध्ये postgraduate किती आहेत is equal to the total population of city A. B मध्ये postgraduate किती आहेत तर ते A चे total population. ठीक आहे बघा पुन्हा total population who is postgraduate in city B. B मध्ये जे PG झालेले B मध्ये जे postgraduate ठीक आहे ना ते काय इक्वल टू टोटल पॉप्युलेशन इन सिटी ए. टोटल पॉप्युलेशन सिटी ए किती आहे 700. मग 700 पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणल्यावर बी मध्ये 300 लोक नाही आहेत. ठीक आहे ना ओके 700 लोक पोस्ट ग्रॅज्युएट. फाइंड द रेशो ऑफ द नॉन पोस्ट ग्रॅज्युएट पॉप्युलेशन इन सिटी बी टू दॅट ऑफ सिटी सी. ठीक आहे तर आता सिटी बी आणि सी मध्ये रेशो जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा तो 7:8 आहे. आता 7:8 आहे म्हटल्यानंतर बी मध्ये एवढं आहे तर सी मध्ये किती. सी मधले पण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ना काही लोक आणि बी टू सी चा रेशो 7:8 किती आहे पण 7 म्हणजे 700 तर 8 म्हणजे इथं संपलं. सिटी बी सी मध्ये टोटल पॉप्युलेशन किती आहे टोटल पॉप्युलेशन 900 होती त्याच्यापैकी 800 लोक पोस्ट ग्रॅज्युएट मग उरलेले नाहीये म्हणजे किती 100 जे की नाहीये. सिटी बी मध्ये टोटल पॉप्युलेशन किती होती 1000 त्याच्यापैकी 700 लोक काय तुमचे पोस्ट ग्रॅज्युएट आहे मग उरलेले नाहीये तर काय पाहिजे रेशो पाहिजे नॉन पोस्ट ग्रॅज्युएट पॉप्युलेशन इन सिटी बी दॅट ऑफ सी. बी मध्ये किती आहे 300 सी मध्ये किती आहे 100 म्हणजे रेशो किती आहे 3:1. समजलं आहे ओके ना ओके हा बघूया. Line graph below shows the total number of boats and ship manufactured by the 4 different companies in 2020. साल लक्षात ठेवा 2020. ते 21 पण म्हणू शकतात क्वेश्चन मध्ये 21 पण विचारू शकतात. And also shows the total number of ships manufactured by these 4 companies. Read the line graph carefully and answer the question. 4 आहेत A, B, C and D. हे जे पहिले दिले टोटल नंबर ऑफ बोट्स प्लस शिप दिले हे जे बोट्स प्लस शिप आहे ए मध्ये किती सांगता येईल का 150 आणि 200 च्या मध्ये कोण आहे 175 बरोबर का नाही. बी मध्ये टोटल किती आहे 225. सी मध्ये टोटल किती आहे 150. डी मध्ये टोटल किती आहे 200. हे काय बोट प्लस शिप आहे. आता शिप बघू ए मध्ये शिप किती आहेत सांगा बरोबर 125. मग बोट किती असतील अहो हे बोट प्लस शिप आहे ना त्यातून बोट काढले तर शिप काढले तर बोट मिळतील ना. ठीक आहे ना. बी मध्ये सांगा शिप किती आहे 75 मग उरले किती 150. सी मध्ये सांगा शिप किती आहे 50 मग उरले किती 100. डी मध्ये शिप किती 100
25, मग उरले किती 75. ठीक आहे ना, आपण लिहून घेतले एकदा, परत चार्ट पाहायची गरज नाही. एकशे 25 आहे ना डी मध्ये, 75 पाहिजे ना. 200 पैकी इथं किती आहे 125 आहे. ठीक आहे, इथं 125 आहे बरं का, इथं किती राहील 75. ठीक आहे ना, हा करेक्ट करून घेऊ. इफ 2/3 ऑफ द टोटल बोट मॅन्युफॅक्चर बाय बी, बी मध्ये बोट किती आहेत 150, याच्या 2/3 म्हणजे 3 5 15 0 किती झाले 100, 50 ची दुप्पट 100. युज्ड बाय जनरल पीपलने यूज केले, अँड रेस्ट यूज बाय फिशरमन, उरल्या किती 150 होत्या, त्याच्यातल्या 100 गेल्या, मग राहिले किती 50. हे कोणी वापरल्या फिशरमनने. देन फाइंड द टोटल बोट यूज बाय फिशरमन, किती आहेत 50, आर व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल शिप मॅन्युफॅक्चर बाय ए. ए चा शिप किती आहे 125 इंटू किती झाले 100. 25 5 125, 25 चोक 100, 5 10 40, हा 5 10 50, 10 चोक 40. ओके ना. पुढचा, इफ द टोटल नंबर ऑफ बोट अँड शिप मॅन्युफॅक्चर बाय ए इन 2021, बघायचं आला का 21. आता 20 चं दिलं होतं, आता 21 म्हणतोय. मग 21 समजा हा 20 चा डेटा आहे, आपण 21 चा इकडं कॅल्क्युलेट करू. आता 21 मध्ये काय काय असेल, बोट प्लस शिप असेल आणि बोट असेल, सेम घेतलं. ठीक आहे, आता पुढं टोटल नंबर ऑफ बोट्स अँड शिप मॅन्युफॅक्चर बाय 2021 इज 40% मोर दॅन दॅट इन इयर 2020. 2020 मध्ये एवढं होतं. 175 चे किती पर्सेंट वाढवायचे आपल्याला 40%, याचे 10% किती आहे 17.5, मग 20% किती आहे 35, मग 40% किती आहे 70. समजतंय ना. ओके ना. हे बघा, याचे 10% 17.5 आहे, तर 20% किती आहे 35, मग 40% किती आहे 70. मग 70 ने काय करायचे वाढवायचे. 5 आले, 7 आणि 7 14, हाताला 1, 200 किती झाले 45. हे बोट प्लस शिप आहे बरं, बोट प्लस शिप आहे. पुढं, अँड टोटल नंबर ऑफ शिप मॅन्युफॅक्चर बाय ए इन 2021 इज इक्वल टू कोणासोबत दॅट इन 2020. आता इथं शिप किती होत्या 125, मग ते हल्ल्याच नाही, 125 राहिल्या. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ बोट्स मॅन्युफॅक्चर बाय ए इन 2021, तर बोट किती झाले असतील 45 मधून 25 गेले किती झाले 20, आणि दोनातून 1 गेला 1, म्हणजे किती झाल्या 120. ओके, समजला. ओके, तिसरा क्वेश्चन, फाइंड द रेशो ऑफ द टोटल बोट मॅन्युफॅक्चर बाय सी अँड डी टुगेदर. बोट मॅन्युफॅक्चर सी अँड डी दोघी मिळून किती आहे 150. हा, इथं आपले चेंज झालं नाही व्हॅल्यू. हा, इथं किती व्हॅल्यू होती 125 आणि ही किती आहे 75. ओके, 175. टू द टोटल शिप मॅन्युफॅक्चर बाय बी अँड सी टुगेदर. बी अँड सी च्या शिप पाहिजे आपल्याला, सांगा दोन्ही मिळून किती आहे 125. मग 25 7 175 आणि 25 5 125, म्हणजे किती आला 2 पाहिजे ना आपल्याला. फाइंड द रेशो ऑफ टोटल बोट मॅन्युफॅक्चर बाय सी अँड डी. सी अँड डी टोटल बोट मॅन्युफॅक्चर बाय सी अँड डी. मग ती चार्ट मध्ये चुकली काय आपली 150 समजा, आणि टोटल शिप मॅन्युफॅक्चर बाय बी अँड सी. शिप मॅन्युफॅक्चर बाय बी अँड सी तर बरोबर 125 आहे ना. पण 25 150 आणि 25 5 175, 6:5. ठीक आहे, चार्ट मध्ये चुकलं, मी चार्ट क्लिअर करून देतो. ठीक आहे, चार्ट चुकलेला आहे. ओके, बुक मध्ये मला वाटतं नाही चुकलेला. 200 आणि 150 आहे ना बुक मध्ये, पीपीटी चुकला असेल तो. बरोबर आहे ना, पीपीटी मध्ये चुकलाय. ठीक आहे, मी पीपीटी मध्ये क्लिअर करून देतो. नेक्स्ट,
इफ द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ इच बोट ऑफ कंपनी डी चे बोट आता एवढ्याच त्या, ठीक आहे ना, 50चे. तर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे बोटची ती किती, 4,600 रुपये. एका बोटची 4,600 आहे, तर 50 बोटची एवढी होईल इंटू 50. ठीक आहे. नेक्स्ट, देन फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ ऑल द बोट्स मॅन्युफॅक्चर बाय डी ने मल्टिप्लाय 1 2 3 3 0 46 गुणिले 5, 5 ने गुणायचं, 2 ने भागायचं आणि 1 शून्य द्यायचं, म्हणजे किती आहे, 2,30,000. ठीक आहे ना. स्लाइड मध्ये क्लिअर करून देतो, चार्ट मध्ये फक्त. ठीक आहे. नेक्स्ट, हे लक्ष दे. टोटल झालं. ओके. टोटल बोट अँड शिप मॅन्युफॅक्चर बाय ए. टोटल बोट हाच आहे ना. हा, द टोटल बोट अँड शिप मॅन्युफॅक्चर बाय ए 2021 झाला ना. झाला ना रे, हा पण झाला, हाच आहे ना. हा, टोटल बोट अँड शिप मॅन्युफॅक्चर बाय ए अँड बी टुगेदर. टोटल बोट अँड शिप मॅन्युफॅक्चर बाय ए अँड बी टुगेदर. बोट अँड शिप दोघं पण, ए अँड बी टुगेदर. 25 याला दिले तर 200 आणि हे 200, म्हणजे किती आहे, 400. इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन टोटल बोट मॅन्युफॅक्चर बाय ए अँड डी टुगेदर. बोट मॅन्युफॅक्चर बाय ए अँड डी किती आहे इथं, 100. किती पर्सेंटने ज्यादा आहे, 300 ने ज्यादा, म्हणजे 300% ने ज्यादा. ठीक आहे ना. ओके, पुढचा. द लाईन ग्राफ गिवन बिलो शोज द प्रोडक्शन अँड डिमांड. आता प्रोडक्शन कायम जास्त असतं, डिमांड कमी असते. प्रोडक्शन जास्त असतं, डिमांड कमी असते. म्हणजे वरची जी लाईन दाखवतीये ही पूर्ण प्रोडक्शनची असेल आणि खालची लाईन जी आहे ती डिमांडची आहे. ठीक आहे. ओके. 4 डिफरंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज दिलेल्या आहेत. त्या 4 मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं प्रोडक्शन आणि डिमांड दिले. ठीक आहे. पहिलं बघू. समजा ए पासून सुरुवात केली आपण, तर ए, बी, सी अँड डी प्रोडक्शन आहे अँड डिमांड आहे. मला सांगा एचं प्रोडक्शन किती आहे, 2,500 आणि त्याची डिमांड किती आहे, 2,000. तसंच बीचं प्रोडक्शन किती आहे, 4,000. काय वाचायला अवघड नाहीये. आणि बीचं डिमांड किती आहे, 3,500. समजते ना. मग तसंच सीचं किती आहे, 3,000 आणि डिमांड 2,500. इथंही 4,500 आणि 4,000. ठीक आहे ना. अवघड नाही, वाचण्यासाठी काय अवघड नाही. क्वेश्चन बघूयात. हे प्रोडक्शन आहे आणि ही डिमांड आहे. 80% ऑफ टोटल डिमांड ऑफ कंपनी ए. कंपनी ए ची 80%, याची 80% म्हणजे 8 दुने किती आहे, 16, म्हणजे 1,600. अँड 20% ऑफ टोटल डिमांड ऑफ बी. बी ची 20%, याच्या 20%, याच्या 10% 350, 20% किती आहे, 700. दोघ जण काढले. डिड नॉट डिलिव्हर ऍट लास्ट मोमेंट. ते डिलिव्हर नाही झाले, लास्ट मोमेंटला डिलिव्हर नाही झाले. ठीक आहे ना. ठीक आहे. मग ते प्रोडक्शन मध्ये ऍड झाले असते, कारण त्या डिमांडला गेलेच नाही ना. तर फाइंड द डिफरन्स बिटवीन द ऍटम डिड नॉट डिलिव्हर ऍट द लास्ट टाइम. यांच्या दोघांमधला फरक पाहिजे. तो किती आहे, 900. 1,600 आणि 700 मधला डिफरन्स 900. ठीक आहे. जे ऍटम डिलिव्हर नाही झाले त्यांच्यातला डिफरन्स विचारलाय. ठीक आहे ना. नेक्स्ट, इफ नॉन डिमांडेड आयटम ऑफ सी. आता 3,000 आहे आणि प्रोडक्शन तर 3,000 आहे, डिमांड किती आहे, 2,500. मग नॉन डिमांडेड किती झाली, 500. ठीक आहे ना. यातून हे काढून टाकल्या 500. वेअर हँडेड टू कंपनी डी. कंपनी डी कडे हँडल करायला दिली. ठीक आहे. अँड इट ऍडेड दीज ऍटम टू इन इट्स डिमांड. डिमांड मध्ये ऍड करून टाकले. म्हणजे आता किती झाली डिमांडची, 4,500. 500 याच्यात ऍड करून टाकले ना आपण. देन फाइंड द न्यू डिमांडेड ऍटम ऑफ कंपनी डी. तर कंपनी डी चे न्यू डिमांडेड ऍटम 4,500. काही नाही आपण क्वेश्चन मध्ये काही नाही. ठीक आहे.
नेक्स्ट, इफ द प्रोडक्शन ऑफ ॲटम ऑफ कंपनी सी चं प्रोडक्शन आता आहे 3000 इज इन्क्रीज बाय 30% इन 2020. 30% याचे 10% किती आहे 300. मग 30% किती 900. 900 नी वाढवली म्हणजे किती गेली 3900. कधी गेली 2020 मध्ये. दॅन द प्रिव्हियस इयर. ठीक आहे, प्रिव्हियस इयर समजा 2000 किती असेल 19. ठीक आहे. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्रोडक्शन ऑफ ॲटम ऑफ कंपनी सी इन 2020 आणि 19. किती वाढवलं तुम्ही, तोच डिफरन्स असणार ना, तोच तर फरक पडला ना. ठीक आहे, समजलं. आपण क्वेश्चन काय अवघड नाही. व्हॉट इज द रेट, एक मिनिट, व्हॉट इज द रेशो ऑफ द सम, कशाची बेरीज, डिमांड ऑफ ॲटम ऑफ कंपनी सी अँड कंपनी डी. सीचं आणि डीचं दोघांचे काय आहे 6500. हे 4000 आहे आणि 2500 म्हणजे 6500. ठीक आहे. टू द प्रोडक्शन ऑफ ॲटम, प्रोडक्शन पाहिजे ॲटम बीचं प्रोडक्शन किती आहे 4000. यांचा रेशो 0 0 0 0. 5 ने भागलं तर 13 5 65. 5 ने भागलं तर 5 8 40 म्हणजे 13 किती आहे 8. नेक्स्ट, सम ऑफ प्रोडक्शन ऑफ कंपनी ए अँड सी. एचं आणि सीचं प्रोडक्शन ची बेरीज किती झाली 3000 आणि 2500 5500. इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन द डिमांड ऑफ ॲटम डी. डिमांड ऑफ ॲटम डी किती आहे 4000. 4000 पेक्षा ज्यादा आहे का नाही, ज्यादा आहे. कितीने ज्यादा आहे 500 ज्यादा आहे कितीवर 4000 वर. इंटू किती झाले 100. 0 0 0 0 0 0. 150चे 4 भाग करायचे, 150चे 2 भाग केले 75 75. 75चे 2 भाग केले 37 37. ठीक आहे, 37.5%. ठीक आहे, ओके. पुढचा, स्टडी द लाईन ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. ओके, काय दिले, द लाईन ग्राफ बिलो शोज द टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट्स फॉर किड अडल्ट in 2 different store P and Q in 5 different year. 5 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट आहे किड अडल्ट साठी. ठीक आहे, 2000 2001 2002 2003 2004 असे 5 वर्ष आहे. ठीक आहे, 2000 आहे 2001 आहे 2002 आहे 2003 आहे 2004 आहे आणि 2004 आहे. ओके, पहिलं स्टोर पी आहे आणि स्टोर क्यू आहे. ठीक आहे, पहिला स्टोर पी तुमचा आहे किती, हा किती आहे 25. तोच क्यू किती आहे, ठीक आहे ना, वाचता येते. नेक्स्ट, इथं स्टोर पी किती आहे 40 आणि तोच क्यू किती आहे. इथं स्टोर पी किती आहे 65 आणि तोच क्यू किती आहे 80. 2003 मध्ये पी किती आहे आणि 2003 मध्ये क्यू किती आहे. 2004 मध्ये पी किती आहे आणि तोच 2000 क्यू किती आहे त्या साली 55. ठीक आहे, तर सगळी माहिती आपण लिहून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हा चार्ट पाहायची गरज नाही. ठीक आहे, मग चार्ट आपण लिहून घेतला आणि टोटल पण करून घेतली. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल प्रोडक्ट्स इन स्टोर पी इन 3 आणि 4. पीचं 2003 मध्ये आणि 4 मध्ये किती झाले 85. बरोबर आहे की नाही, 55 प्लस 30 म्हणजे 85. अँड टोटल प्रोडक्ट इन इयर 2000. 2000चे टोटल प्रोडक्ट किती आहेत 70 आणि यांच्यातला काय विचारलाय डिफरन्स विचारला. कितीचा डिफरन्स आहे. ठीक आहे ना, पहिला तसं समजलं. दुसरा, इफ टोटल प्रोडक्ट्स, काही लक्ष दे, इफ टोटल प्रोडक्ट्स इन बोथ द स्टोर इन इयर 2006. 2004 आहे आता 2006 म्हणते आणि दोन्ही प्रोडक्ट पी आणि क्यू इज इन्क्रीज बाय 20% ऍज कम्पेअर टू 2004. 2004 पासून
ते 20% वाढवलं 2006 मध्ये. याचे 20% वाढवले म्हणजे किती वाढले? 6. 6 वाढवले म्हणजे किती झाले? 36. याचे 20% वाढवले म्हणजे किती वाढवले? 11. समजतं काय? 10% किती आहे? 5.5 आहे. मग 20% किती आहे? 11. 11 ने वाढवले किती झाले? 66. टोटल किती झाले असते त्यावेळेस? 6 6 12 हातचा 1. 6 आणि 1 7 आणि 3 किती झाले? 10. 102 झाले असते. काय विचारलं? देन फाइंड द टोटल प्रोडक्ट्स इन इयर 2006. टोटल प्रोडक्ट किती झाले? 102. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल प्रोडक्ट इन स्टोर क्यू इन इयर 2002 आणि 3. क्यूचा 2002 आणि 3चा 8 आणि 7 14 म्हणजे 140. त्याचा रेशो कोणासोबत? टोटल प्रोडक्ट्स इन स्टोर क्यू इन 2000. क्यूचा 2000चा किती आहे? 55. 5 ने भागलं दुप्पट करायची. 14 ची दुप्पट किती आहे? 28. 5 ने भागलं 5.5 ची दुप्पट किती आहे? 11. म्हणजे 28 इष्टू किती आहे? 11. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द ऍव्हरेज? एक मिनिट. हा, व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ प्रोडक्ट इन ऑल द इयर टुगेदर इन स्टोर पी. स्टोर पी मधला ऍव्हरेज काढायचा आहे. पी मधला, क्यूचा नाही. ठीक आहे. 25. आपण काय करू? 5 सोडून देऊ. 20 आणि 40 किती झाले? 60. 60 आणि 60 120. 120 आणि 50 170. 170 आणि 30 200. 200 च्या वरती 15 किती झाले? 215 डिवायडेड बाय 1 2 3 4 5 चोक 20 5 3 15 म्हणजे किती झाले? 43. हा झाला ऍव्हरेज पीचा. पुढचा, टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट स्टोर पी इन इयर 2003. पी 2003 मध्ये किती आहे? 55. अँड स्टोर क्यू इन 2004. क्यू 2004 मध्ये किती आहे? 55. दोन्ही मिळून किती झाले? 110. टुगेदर इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन? व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन टोटल प्रोडक्ट ऑफ स्टोर क्यू इन 2000. क्यू 2000 मध्ये किती आहेत? 55. 55 पेक्षा काय दुप्पट केली त्याची म्हणजे किती पर्सेंट? 100%. ठीक आहे ना. याच्यात याचे 100% जोडली की हा भेटेल ना. 100% मोर आहे. ठीक आहे. ओके ओके. नेक्स्ट, तुम्हाला लक्षात आलं असेल आतापर्यंत जे डीआय झाले त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. काय झालं? ऍव्हरेज वापरलं, पर्सेंटेज वापरलं, रेशो वापरलं. हा, हेच पलीकडे काय वापरलं? काही वापरलं का? ऍव्हरेज वापरलं, रेशो वापरलं, पर्सेंटेज वापरलं. याच्या पलीकडे काही लागत नाही डीआय साठी. ठीक आहे ना. हा, अर्थमॅटिकचे जे त्याच्यावरती डिपेंडंट डीआय प्रॉफिट लॉसचे ते पुढे जाणार आहे, आपण पाहणार आहे. ठीक आहे. मेन्स मध्ये ते येतील आपल्याला, तर प्री मध्ये ते काही येणार नाही आपलं. पण या बघा, आता तुम्हाला जर आरबीआयचा पेपर द्यायचा आहे तर आरबीआयला असा डीआय येतो, सिंगल लाईन, सिंपल. ठीक आहे ना. आणि क्वेश्चन पण एकदम सिंपल असतात. ठीक आहे. तर आता पहिलं वाचायचं बघू की याला वाचायचं कसं. याच्यामध्ये काय काय दिलंय आपल्याला? पहिलं महत्वाचं आहे, लाईन वाचायची, तसंच नाही करायचं. लाईन वाचायची पेपरला. लाईन ग्राफ गिवन बिलो शोज द नंबर ऑफ पॅसेंजर ट्रॅव्हलिंग इन 5 ABCDE डिफरंट कंपार्टमेंट आहे. वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये किती लोक पॅसेंजर आहे तिथं प्रवास करतात. ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये, नी मध्ये 5 कंपार्टमेंट आहे. ए मध्ये किती लोक प्रवास करतात बघा. हा 35 आहे आणि हा 40 आहे. बरोबर. मग 35 नंतर हे मध्ये किती आहेत? 5. आणि भाग पण किती आहेत? 5. बघा बरं, 1 2 3 4 5 भाग आहे. म्हणजे एक भाग 1 आहे. म्हणजे 35 ने किती आहे? 36. म्हणजे इथं मी लिहितो डायरेक्ट 36 आहे. बीचा किती मला सांगा आता? किती आहे? 18. हा 15 आहे. 16 17 आणि 18. टीचा किती आहे बघा? 25 26 आणि 27. डीचा किती आहे? हा किती आहे? 20 21 आणि 22. आणि ईचा किती आहे? हा किती आहे? 33. 31 32 आणि 33. समजलं? आता एकदा हे आकडे लिहून घेतले आपण, काही नाही राहिलं आता. ठीक आहे.
तुम्ही आरबीआय असिस्टंटला पेपर देणार असेल सेम डे येतो असाच. 4 जण मोजून आता 5 जण दिलेत तरी 4च येतात पेपरला. ठीक आहे. क्वेश्चन असेच असतात. पहिला टोटल पॅसेंजर इन ई चे पॅसेंजर व्हॉट पर्सेंट लेस दॅन टोटल पॅसेंजर ए पेक्षा कितीने कमी 3 ने कमी कितीवर 36 वर इंटू किती 3 1 3 आणि 12 3 36 1/12 म्हणजे 8.33. ठीक आहे ना. हा फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. 8.33 1/3 म्हणजे 0.33 आहे. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन. किती वेळ लागतो याला 10 सेकंद नाही लागत सॉल्व्ह करायला. ठीक आहे ना. तुम्ही वाचलं तर हे बघा फाइंड द ऍव्हरेज नंबर ऑफ पॅसेंजर एसीई ए मध्ये सी मध्ये ई मध्ये यांची बेरीज करून डिवायडेड बाय किती करायचे 3 आधीच भागू 12 3 ने भागलं तर 12 3 ने भागलं तर 9 आणि 3 ने भागलं तर 11 11 9 20 20 आणि 12 32 बेरीज करून भागा काय. ठीक आहे ना. हे बघा 24 + 20 + 16 यांचा ऍव्हरेज विचारला डिवायडेड बाय किती करणार 3 अजून एक घेतो समजा 36 यांचा ऍव्हरेज विचारला किती डिवायडेड बाय किती करणार बरोबर 24 आणि 20 44 44 आणि 6 50 50 आणि 10 60 60 आणि 30 90 90 आणि 6 96 डिवायडेड बाय किती आहे 4 4 2 8 1 उरला 4 चौक 16 24 यायला पाहिजे. तर मग हा जो 24 + 20 + 16 + 36 डिवायडेड बाय 4 करायचा होता आपला. तर मी असं केलं असतं तर 4 ने याला भागलं 424 4 25 4 चौक 16 आणि 4 9 36 समजलं. काय केलं 4 9 36 9 4 किती आहे 13 13 आणि 5 किती आहे 18 18 आणि 6 आला तरी पण येतो. ठीक आहे. बेरीज करायची गरज नाही यांची सगळ्यांची बेरीज करायची बसायची गरज नाही. मग इथं आपल्याला 3 ने भागायचं होतं सगळ्यांना आधीच 3 ने भागून घेतलं. ठीक आहे. समजलं म्हणजे ऍव्हरेज काढला आपण. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन समजला. आता तिसरा बघा व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल पॅसेंजर बी चे पॅसेंजर 18 टू दॅट ऑफ डी चा यांचा रेशो विचारला 2 ने भागायचं बा 9 2 18 ना 11 2 22 9:2 किती आहे 11 आहे का अवघड. ठीक आहे. नेक्स्ट टोटल पॅसेंजर सी आणि ई टुगेदर सी आणि ई याला 3 दिले 30 हा पण 30 दोघं मिळून आर व्हॉट पर्सेंट मोर दॅन टोटल पॅसेंजर इन ए किती येतो 36 36 पेक्षा किती ज्यादा 24 बरोबर कितीवर 36 वर इंटू किती 12 2 24 आणि 12 3 36 2/3 म्हणजे 66.66 हा 66.23 आहे 33 आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट फाइंड द टोटल नंबर ऑफ पॅसेंजर ट्रॅव्हलिंग बीसीडी टुगेदर. घ्या बी ची सी ची आणि डी ची बेरीज पाहिजे. 2 याला दिले 20 आणि हा पण 20 किती झाले 40 40 आणि 27 67. ओके समजला. नेक्स्ट given below in the line graph which shows the number of wooden toy and plastic toy sold in 5 different days of the week. 5 डिफरंट डेला विकायचे 2 प्रकारचे एक वुडन टॉय आणि एक प्लास्टिक टॉय. ठीक आहे. तर मग पहिला आपण लिहिला असता मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे झाले का 5. ओके. याच्यामध्ये वुडन आहे आणि प्लास्टिक आहे. मग मला सांगा वुडन टॉय असे दाखवलेत आपण तर इथं वुडन किती आहेत हे 120 आहे हे 130 आहे. कसं करायचं मध्ये किती भाग आहे 1 2 3 4 आणि 5 भाग आहे. इथं किती आहे 10. अरे 120 आणि 130 मधलं डिफरन्स किती आहे 10चा भाग किती आहे 5 मग एक भाग कितीचा आहे 2चा. बरं 2चा आहे म्हणलं 128 आहे बरोबर ना. हा 120 हा 122 124 126 आणि 128 आणि 130 मग पहिला किती 128 वुडन समजलंय. ठीक आहे. तोच तुमचा 120 कोणता प्लास्टिक. वुडनचा किती इथं 142 तोच प्लास्टिकचा किती आहे 134. वुडनचा किती इथं 100 तोच प्लास्टिकचा किती इथं हे बघा हे किती हे किती आहे हे किती 120 आहे हे किती 122 हे किती 124 हे किती 126 मग मध्ये किती आहे 125. नेक्स्ट थर्सडेला वुडनचा किती आहे 124 बरोबर आहे का नाही आणि तोच प्लास्टिकचा किती आहे
146. नेक्स्ट फ्रायडेला वुडनचा किती आहे आणि तोच प्लास्टिकचा किती आहे 140. आणि यांची टोटल करून घ्या ना, ठीक आहे ना, आपल्या यांची टोटल पण राहू दे ना. दोन्ही मिळून किती झाले 200 किती 48. 100 200 हे 40 आणि 48. पुन्हा यांची बेरीज 100 200 40 70 76. समजतंय का? नंतर यांची बेरीज 100 200 50 55. 100 200 60 70 आणि दोन्ही मिळून 200. तर 40 आणि 30 70 आणि वरचे 200. ओके ना, टोटल करून घेतले आपण. ठीक आहे, एवढं सगळं रेडी करून ठेवल्यानंतर मग आपल्याला काही नाही राहत, क्वेश्चन मध्ये काही नाही राहिलं, संपलं सगळं. पाहिजे पहिलं फाइंड द डिफरन्स बिटवीन टोटल टॉय सोल्ड ऑन मंडे. मंडेला टोटल टॉय किती 248 अँड वेनसडे, आणि घ्या वेनसडे. आणि 248 आणि 55 मध्ये फरक कितीचा 7. ठीक आहे, 248 मध्ये 2 दिले तर 50 आणि वरचे 5. ठीक, तुम्ही एकदा टोटल वगैरे सगळं मारून ठेवल्यावर काही नाही राहत बघा. आता पुढं टोटल प्लास्टिक टॉय सोल्ड ऑन ट्यूजडे फ्रायडे टुगेदर. प्लास्टिक टॉय ट्यूजडेचे आणि फ्रायडेचे 200 किती झाले 74 आहे की नाही. 100 200 हे 40 30 70 आणि वरचे 4 म्हणजे किती 274. टुगेदर इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन टोटल वुडन टॉय सोल्ड ऑन वेनसडे आणि फ्रायडे टुगेदर. वुडन टॉय वेनसडे आणि फ्रायडे किती दोघं मिळून 130 130 260. किती जादा आहे 14. कितीवर 260 वर इंटू किती आले 0 ला 0 गेला. 13 दुने 7 दुने 70 डिवायडेड बाय किती आला 13. 13 5 65 खाली किती उरले 5 बाय किती आला 13%. 5 बाय 13%. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ प्लास्टिक टॉय सोल्ड ऑन ट्यूजडे वेनसडे अँड फ्रायडे. प्लास्टिक पाहिजे ट्यूजडेचे वेनसडेचे अँड फ्रायडेचे. ठीक आहे, पहिली बेरीज करू बघा, लक्ष द्या. 100 200 300 म्हणजे किती येणार 100. हे बघा 300 3 ने भागायचं, आपला ऍव्हरेज काढायचं, बरोबर आहे की नाही. हा 100 200 300 होणार, 300 3 ने भागलं संपून टाकलं त्याला इथपर्यंत. ओके, हा 25 आहे आणि हा 40 आहे, किती झाले 65. 65 आणि हे किती झाले 4. 65 आणि 4 किती 69. 69 म्हणजे त्याला जर 3 ने भागलं तर किती आलं 23. वरती किती राहिले 30. त्याला 3 ने भागलं किती आलं 10. सगळ्याला 3 ने भागतोय आपण. समजतंय तुम्हाला. 134 होता 125 होता 140 होता. 100 200 300 300 डिवायडेड बाय 3 केला म्हणजे किती आला 100. काम संपलं पहिलंच. पहिला लक्षात आलं. नेक्स्ट 25 आणि 40 किती झाले 65. संपले. 65 आणि वरचे 4 किती झाले 69 डिवायडेड बाय 3 म्हणलं तर 23. किती किती राहिले 30. 30 ला 3 ने भागल्यावर 10. बाकी आता मोजायचे आपला काही नाही राहील. 133. टोटल टॉय सोल्ड ऑन थर्सडे. थर्सडेला टोटल टॉय किती आहेत. इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन टोटल टॉय सोल्ड ऑन फ्रायडे. फ्रायडेला किती आहे काहीच नाही, फरकच नाहीये, बरोबर की नाही. फरक आहे का दोघांमध्ये नाही. मग किती येणार 0%. व्हॉट इज द नंबर ऑफ वुडन टॉय परचेस बाय फिमेल ऑन वेनसडे. वेनसडेला फिमेलने वुडन टॉय किती घेतले. इफ द रेशो ऑफ द वुडन टॉय सोल्ड टू फिमेल टू द मेल ऑन वेनसडे. वेनसडेला वुडन टॉय होते किती. वुडन टॉय होते किती 130. त्याच्यातले माणसांना वाटलेले आणि फिमेलला वाटलेले. ठीक आहे ना. रेशो कोणाला फिमेल टू फिमेलला सोल्ड केलेले आणि मेलला सोल्ड केलेल्याचा रेशो किती आहे 7:3. 7 आणि 3 किती आहे 10. 10 म्हणजे किती 130. मग 1 म्हणजे 13. तर 13 साती 91 आणि 13 त्रिक 39. तर फिमेलला किती दिले 91. आणि तेच विचारले आपल्याला व्हॉट इज द नंबर ऑफ वुडन टॉय परचेस बाय फिमेल. किती आले. आणि त्यात हे पण दिले इफ टॉय इज सोल्ड ओनली मेल आणि फिमेल. चिल्ड्रन आणले नाहीये.
ठीक आहे, मेल आणि फिमेललाच वाटणार आहे, म्हणजे तिसरा वाटा होणार नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, study the graph carefully and answer the question given below. The number of selected employee in different grade of marks of 3 companies during 2012. हे लक्ष दे. असिस्टंट फायनान्स मॅनेजर आहे, असिस्टंट फायनान्स मॅनेजर आहे, आयटी मॅनेजर आहे, असिस्टंट आयटी मॅनेजर आहे, मार्केटिंग मॅनेजर आहे आणि असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर आहे. आणि त्याच्यामध्ये 3 कंपन्या आहेत एबीसी, आणि तिन्ही कंपन्यांचे तुम्हाला डेटा दिलेला आहे. इथं एक डेटा दिलाय 660चा, जो की मध्ये. ठीक आहे, जर मग आपण एकाचाच विचार केला, फक्त मी एक सांगतो तुम्हाला, फिनान्स मॅनेजर. ठीक आहे, त्याच्यामध्ये कंपनी ए, बी आणि सी 3 आहेत. तर मला सांगा, ए कंपनीचे किती तिथं 150, बी कंपनीचे किती तिथं 200, आणि सी कंपनीचे किती आहेत 250. ठीक आहे, तेच आता मला सांगा, असिस्टंट फिनान्स मॅनेजर सांगा, ए चे किती आहे 300, बी चे किती आहे 350 आणि सी चे किती आहे 400. ठीक आहे ना, तुम्हाला लक्षात येत आहे डेटा कसा वाचायचा आहे, हे तर लक्षात आलं. ठीक, क्वेश्चन बघा. हे बघा, इथं फिनान्स मॅनेजर, असिस्टंट फिनान्स मॅनेजर, आयटी, असिस्टंट आयटी, त्यानंतर मार्केटिंग आणि असिस्टंट मार्केटिंग, असिस्टंट आयटी इथं. ठीक आहे, पहिला, what is the average number of selected employee by company A in all the graph taken together? A साठी सगळ्यांचा आपल्याला काय करायचं, ऍव्हरेज काढायचं सिलेक्टेड मेंबरचा. बरोबर, 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 आणि 3 20, 21 22, 22 आणि 3 25, 25 आणि 1 26, 26 आणि हा 1 2700 का डिवायडेड बाय 1 2 3 4 5 आणि 6, 6 चौक 24, खाली किती उरले 3, 6 पंचे 30, म्हणजे टोटल 450. हा झाला पाहिजे ए साठीच ऍव्हरेज. ठीक आहे, दुसरा, व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ सिलेक्टेड एम्प्लॉई फॉर पोस्ट असिस्टंट आयटी मॅनेजर बाय ऑल कंपनीज एबीसी टुगेदर. तिन्हीचा रेशो पाहिजे. असिस्टंट कोण आहे, आयटी मॅनेजर ना, असिस्टंट आयटी मॅनेजर, यांचा आणि यांचा रेशो पाहिजे. म्हणजे कोण कोण 500, 400 आणि 500 किती आहे 50. 0 0 0, 5 ने भागलं तर 5 10 50, 5 8 40 आणि 11 5 55, म्हणजे 10:8:11. ओके, पुढचा, by what percent is the number of selected employee for finance manager by company C? कंपनी सी मध्ये फिनान्स मॅनेजर किती आहे 250, इज मोर दॅन दॅट ऑफ सिलेक्टेड एम्प्लॉय बाय कंपनी बी फॉर द सेम पोस्ट. बी सेम पोस्ट मध्ये किती आहे 200. 200 ज्यादा आहे नाही, किती नाही ज्यादा आहे 50, कितीवर 200 वर 50 ज्यादा तर 100 वर 25 ज्यादा. पर्सेंट म्हणजे काय, तुम्ही 100 सोबत कम्पेअर करणार ना, बरोबर नाही. मग 200 पैकी 50 आहे तर 100 पैकी 25 आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ सिलेक्टेड एम्प्लॉई फॉर पोस्ट ऑफ असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर बाय ऑल द टेकन टुगेदर. असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर म्हणजे हे घ्यायचे आपल्याला, आणि या सगळ्यांची बेरीज किती आहे 2160 डिवायडेड बाय किती म्हणणार 3, 3 7 21, 3 2 6 आणि 0, म्हणजे टोटल किती आले 720. नेक्स्ट, व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ सिलेक्टेड एम्प्लॉई फॉर आयटी मॅनेजर बाय ऑल द कंपनीज एबीसी. आयटी मॅनेजर ए, बी आणि सी यांचा रेशो पाहिजे पुन्हा. तर रेशो किती आहे 300:200 300 किती आहे 50. 0 0 0, 5 ने भागलं तर 5 30, 5 24 आणि 5 7 35, म्हणजे 6:4:7. क्वेश्चन काही नाही अवघड. ठीक आहे, ओके. नऊ नंबर आहे बघा. स्टडी द ग्राफ केअरफुली, आन्सर द क्वेश्चन. मी डायरेक्ट शॉर्टकट सांगणार आहे, लक्ष द्या.
पहिला, पर्सेंटेज राईज इन द प्रॉफिट ऑफ टू कंपनीज ओव्हर द इयर. पर्सेंटेज राईज दिलेला आहे, पर्सेंटेज राईज याला समजून घेऊ. हे बारीक समजून घ्या. 2004 मध्ये, 5 मध्ये, 6 मध्ये, 7 मध्ये, 8 मध्ये आणि 9 मध्ये अशी इयर्स दिलेले आहेत. कंपनी एल आहे आणि कंपनी एम आहे, दोन कंपन्या. मी फक्त कंपनी एल विषयी बोलतो. एल कंपनीचा 2004 चा प्रॉफिट जो आहे तो 20% ने राईज आहे. बरं का, मी काय म्हणतोय, 20% ने राईज आहे. पर्सेंटेज राईज आहे इन द प्रॉफिट म्हणते. मागच्या वर्षी जर 100 रुपये प्रॉफिट झाला असेल तर यावर्षी 20% वाढलेला आहे, म्हणजे किती झालाय? ठीक आहे, ओके ना. मग आता इथं किती झाला? 15. मग इथं लॉस झाला. इथं 20% आहे तर इथं 15% झालं, मग लॉस झाला का? 5% लॉस झाला. लॉस झालेला नाही. ठीक आहे ना. हे पर्सेंटेज राईजच आहे. फक्त लक्षात घ्या की 2003 मध्ये जर 100 रुपये प्रॉफिट असता तर 2004 मध्ये तोच प्रॉफिट 100च्या 120% होता. 2005 मध्ये किती दिसतोय आपल्याला? किती दिसतोय? 15 दिसतोय ना. तो काय की जो 120 होता त्याचे 115 आहे बरं का. ते लक्षात घ्या. इथं प्रॉफिट पर्सेंट आहे. प्रॉफिट पर्सेंट म्हणजे दरवर्षी प्रॉफिटच झालेला आहे, लॉस कुठंच नाही झाला. फक्त मागच्या वर्षाच्या तुलनेत प्रॉफिट कमी झाला, समजून घ्या. इथं जर 20% प्रॉफिट झाला तर यावर्षी 15% प्रॉफिट झाला, याच्या वर्षी 25% प्रॉफिट झाला, म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढ व्हायचा आहे. इथं 30% प्रॉफिट झाला, मागच्या वर्षाच्या तुलनेत जादा झाला. इथं 35% जादा झाला, इथं 30% जादा झाला. लक्षात घ्या, सोप्यात सोपं सांगतो. इथं 2009 साली दोघांचा पण प्रॉफिट सगळ्यात हायेस्ट आहे. ठीक आहे ना, लक्ष देते ना. मी समजा जर म्हणलं तुम्हाला 1000 रुपये होते, 1000 रुपयावर पहिल्या वर्षी 10% वाढले. किती वाढले? 100 वाढले. किती झाले? 1100. परत 10% वाढले, समजा किती झाले? 110 रुपये वाढले. किती झाले ते? 1210 रुपये. समजते? पुन्हा 121, पुन्हा 10% समजा इन्क्रीमेंट आहे. इथं 10% इन्क्रीमेंट होतं, इथं 10% इन्क्रीमेंट होतं, पुन्हा 10% इन्क्रीमेंट आहे. ठीक आहे ना. प्रॉफिटच होतोय ना मागच्या वर्षाच्या तुलनेत, जास्तच होतोय ना, मग आपण जास्तच काढणार ना. त्याचे 10% ऍड करतोय आपण. इथं किती झाले? 1300. किती झाले? 31. प्रॉफिट होत चाललाय. सगळ्यात लास्टला सगळ्यात जास्त प्रॉफिट दिसतो. समजतंय का? ठीक आहे ना. आता तुम्हाला दिसेल इथं की एखादा क्वेश्चन असा पण येतो की या कंपनीला, हा क्वेश्चन एमबीए सीईटी साठी फार इम्पॉर्टंट आहे बरं का. मागच्या वर्षी याच्यावरती 15 मार्काला क्वेश्चन आलेत, 3 सेट आले याच्यावरती. ठीक आहे ना, त्यामुळे फार महत्वाचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, वाटलं आता हे लेक्चर संपल्यानंतर दाखवतो. हा क्वेश्चन 25 मागच्या वर्षी किती, तर जेवढं असेल तेवढं, पण ह्या वर्षी याच्यावर 25% प्रॉफिट वाढून आलेलं आहे. 10% मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढून आलेलं आहे, कमी झालेलं नाही बरं का. ग्राफ जरी कमी दिसत असेल, इथं लॉस झाला का? नाही, इथं लॉस झालेला नाही. तुम्हाला असा क्वेश्चन असेल की कंपनी एम ही 2005 मध्ये सगळ्यात कमी प्रॉफिट कमवते, असं नाहीये. तसं नाहीये. ते मागच्या वर्षाच्या तुलनेत जादाच कमवलेलं आहे तिने, जास्तच येते, पण ते फक्त 10% इन्क्रीमेंट आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना, समजले? सगळ्यात जादा प्रॉफिट तुमचा इथं झालाय. ओके ना. अशा काही गोष्टी आहेत ज्या की लक्षात येतील तुमच्या बेसिक. एक मिनिट. ओके, चला. ठीक आहे, स्टार्ट करूयात मग. पण लाईट येत असेल. निम्म लेक्चर होऊन गेलंय. ठीक आहे,
स्टार्ट करायचं. मग तुम्हाला समजलं की पर्सेंटेज राईज आहे बा, मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीचं प्रॉफिट वाढणार आहे असं आपल्याला समजलं. इफ द प्रॉफिट अर्न बाय कंपनी एल इन 2005, एल ला जर 2005 मध्ये जो प्रॉफिट झालेला आहे तो 1,84,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. 1,84,000 प्रॉफिट. तर व्हॉट वॉज द प्रॉफिट अर्न बाय कंपनी इन डाय इयर 2006? तर 2006 मध्ये त्याला किती प्रॉफिट झाला असेल? ठीक आहे, लक्ष द्या. 2005 मध्ये एलला किती प्रॉफिट झालाय? 15% झाला. तर एखादा जर म्हणलं ना की 15 म्हणजे 184 आणि 000, तो तिथं चुकला, बाहेर गेला तो रेट. ठीक आहे, ते तसं नाहीये, तो प्रॉफिट नाहीये. मी पुन्हा सांगतो, हा प्रॉफिट नाहीये. त्या वर्षीचा प्रॉफिट टक्के नाहीये, तो मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेला प्रॉफिट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हे डायरेक्ट 15 म्हणजे 184 लिहिता येणार नाही. आपलं काय करावं लागेल, आपला 2005चा जो प्रॉफिट जो तो 184,000 आहे, आणि 2006 मध्ये काय झालं, 25%चा प्रॉफिट वाढून आलाय मागच्या वर्षीच्या तुलनेत. म्हणजे त्याची किती करावं लागतील? 125%. हे मागच्या वर्षीच्या तुलनेत, मागच्या वर्षी प्रॉफिट किती झाला? 1,84,000. त्याच्या तुलनेत 25% 2006 ला वाढून आलाय. 0 उडवण्यापेक्षा मी म्हणतो 25 5 125, 25 चौक 100. 4 ने याला उडवलं पूर्ण, तर 4 चौक 16, 4 सक 24, 000, 000, 6 पंचे 30, हातचे 3, 5 चौक 20 आणि 3 किती झाले? 23. म्हणजे 2 लाख किती आहे? 30,000. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, नाही तर आन्सर सापडणार नाही. ठीक आहे ना. तुम्ही जरी असं काढलं ना 15 म्हणजे एवढं, तर 25 म्हणजे किती? ठीक आहे, हे आन्सर येणार नाही, चुकणार. ठीक आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत किती आहे? पेपरची जर लेवल वाढवायची असेल तर हा क्वेश्चन असतो पेपरला. ठीक आहे, पण प्री मध्ये येणार नाही. बँकिंगला मेन्स मधील सीईटीला जो आहे तो, सीईटी काय प्री नाही काही नाही, तर सीईटी येणार. आता पुढचा, इफ द प्रॉफिट अर्न बाय कंपनी यम इन 2008, यमचा प्रॉफिट 2008 मध्ये वॉज 3,63,000. जर 3,63,000 रुपये होता, व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न बाय इन इयर 2006? तर 2006 मध्ये किती होता? मध्ये 2007 गेलं, त्याच्या आधी 2006 होतं, बरोबर की नाही? 2 वर्षाचा फरक. 2008 मध्ये जर 3,63,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे 8 मध्ये, कंपनी यमला रे, यमला 8 मध्ये, तर हे तर तुम्हाला समजलं की 3,63,000 म्हणजे 20, हे तो जुळूनच येणार नाही, हे तो येणारच नाही. ठीक आहे ना. म्हणजे 20 तर हे किती, ते किती, हे 2006 मध्ये 15 म्हणजे किती, नाही येणार आन्सर. असं नसतं ते. ठीक आहे, तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुमचं किती आहे? वाढत आलेलं आहे ना प्रॉफिट. मग जर तुम्ही म्हणले की 2008 मध्ये मला 20% प्रॉफिट झालं, तर 3,63,000चे जर समजा या वर्षी म्हणजे 2008 मध्ये जर 20% प्रॉफिट वाढून आलेलं होतं, वाढून आलेलं आहे ते, बरोबर आहे की नाही? तर 20% प्रॉफिट वाढून आलं, तर याचे पहिले किती काढणार? 80%, कारण प्रॉफिट वाढून आलं होतं ना. प्रॉफिट वाढून आलं मागच्या वर्षी तुलनेत, बरोबर आहे. त्याच्या मागच्या, म्हणजे आता इथलं निघालं, या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत किती वाढून आलं होतं? 25. म्हणजे याची किती काढणार? 75%. हे सुद्धा चुकलेलं आहे, असं पण नाही काढत. ठीक आहे, असं नसतं ते. कसं का बरं नसतं मी ते सांगतो, त्याच्या मागचं कारण सांगतो. जर 100ची वस्तू तुम्ही 125 केली, किती टक्के वाढली? 25 वाढले. किती वर? 100 वर वाढले, इंटू किती झाले? 100. बरोबर चाललंय का? 100 वर किती वाढले? 25 वाढले. 25 एका 25 आणि 25 चौक 100, 4 ने भागलं तर किती आलं? 25% वाढले. तुम्ही पण म्हणले सरळ सरळ तोंडीच होतं. ठीक आहे, मला जर ही जागेवर आणायची बरं का, ही पुन्हा जागेवर आणायची, तर किती कमी करावं लागतील? 25. किती वर? 125 वर इंटू किती? 100. तर 25 एका 25 आणि 25 5 125, पण कमी करताना किती टक्के? 20% कमी करावं लागतील. पण वाढवताना 25% वाढवावं लागली. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या पर्सेंटने संख्या वाढती ती जागेवर आणायला, तेवढ्या पर्सेंटने कमी करून जमत नाही. म्हणजे तुम्ही हे जे करताय, ही संख्या आहे, आणि पुन्हा मग मी काय केलं? 20% वाढवली होती म्हणून 20% कमी केली, पुन्हा 25% वाढली होती म्हणून 25% कमी केली. असं जमत नसतं. ठीक आहे ना. त्यामुळे हे सोल्युशन नाहीये. याला सोल्युशन कसं असतं ते सांगतो. आपल्याला 2006च विचारलंय, आपण म्हणून 6 मध्ये एक्स होती. ठीक आहे, 6 मध्ये एक्स होती. ठीक आहे, 6चं तर फायनल झालं. 7 मध्ये काय झालं? 7 मध्ये 25% वाढून आली, म्हणजे त्याची किती झाली? 125% झाली. झाली बाबा 7ची आली. 7 पासून कुठे गेलं?
8 पर्यंत गेलं. 8ला किती टक्के वाढली? 20% वाढली. म्हणजे त्याचे किती वाढले? 120%. आणि मग ती 8ला किती झाली? 3,63,000 झाली. ठीक आहे. 6 मध्ये एक होती 25% वाढली, त्याच्यावर परत 20% वाढली, आणि मग 2008ला ती जास्त दिसली. समजलं? ठीक आहे. ओके. 20 × 120, 20 पंचे 100, 25 5 125, 25 चौक 100, 5ला 5 कट, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 3 ने याला भागलं तर 3 1 3, 3 दुने 7, 3 1 3, 000. एक्स इज इक्वल टू दुप्पट करायची त्याची. 12ची दुप्पट किती आहे? 24. 1ची दुप्पट किती आहे? 2. 1 2 3, 1 2 3, म्हणजे 2,42,000. ठीक आहे. हा समजला का? ठीक आहे ना. त्याच्यामुळं हा सहजासहजी सुटत नाही. सहजासहजी म्हणजे काय? तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर सुटणार नाही. ठीक आहे ना. लक्षात द्या. त्याच्यामुळं हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जायचं पुढं. ठीक आहे. मग आपण पुढचं पण पाहिलं आणि मागचं पण पाहिलं कसं काढायचं. मागच्या क्वेश्चन मध्ये पुढचं होतं, पुढच्या वर्षाचं काढायचं होतं. यामध्ये मागच्या वर्षाचं काढायचं. दोन्ही पण लक्षात ठेवा, विसरणार. या व्हॉट इज द ऍव्हरेज पर्सेंट राईज इन द प्रॉफिट ऑफ कंपनी यल ओव्हर ऑल द इयर टुगेदर. ऍव्हरेज काढायचंय यलचं सगळीकडचं. ठीक आहे. हा 30 आहे, 30 आणि 30 60 आहे, 60 आणि 30 90 आहे. हा 5 दिला तर पुन्हा 30 आहे, 30 1 30, 30 2 60, 30 3 90, 30 चौक 120, 120 आणि हे 30, 150 आणि 5 155 डिवायडेड बाय 1 2 3 4 5 6 6 6 2 12, खाली उरले 3, 6 पंचे 30, खाली उरले 5, छेद किती आहे? 6, 25 5 छेद 6, म्हणजे ऑप्शन नन ऑफ. ओके. हा क्वेश्चन समजला. हा क्वेश्चन सोपा होता. ठीक आहे. आता हा बघू. कंपनी यम मेड द हायेस्ट प्रॉफिट इन इयर 2009. मला एक सांगा, कंपनी यम मेड हायेस्ट प्रॉफिट इन इयर 2009. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके. कंपनी यल मेड लिस्ट प्रॉफिट इन इयर 2005. कंपनी यल मेड लिस्ट प्रॉफिट इन इयर 2005. बरोबर आहे का? लिस्ट आहे का? नाही का? बरं, तो मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 15% वाढू नये. लक्षात घ्या तुम्ही. लिस्ट नाही येतो, लिस्ट इथं आहे. लिस्ट इथं आहे. याच्या तुलनेत हा जादा आहे 15%नी, याच्या तुलनेत हा जादा आहे 25%नी, याच्या तुलनेत हा जादा आहे 30%नी, याच्या तुलनेत हा जादा आहे 35%नी, याच्या तुलनेत हा जादा आहे 30%नी, आणि हायेस्ट प्रॉफिट आहे. ठीक आहे. जसं की याचा हायेस्ट प्रॉफिट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ द प्रॉफिट बाय कंपनी यल टू दॅट ऑफ यम इन इयर 2006. 2006 मध्ये यल टू यम काय प्रॉफिट आहे? 5 5 25 आणि 5 3 15. रेशो किती दिलाय? 6:5 आहे का? नाही. हे पण चुकलं, हे पण चुकलं. कंपनी यल मेड द हायेस्ट प्रॉफिट इन 2008. कंपनी यल ला हायेस्ट प्रॉफिट झाला 2008 मध्ये. नाही. हायेस्ट प्रॉफिट कुठे झालाय? 9 मध्ये. समजलं हे? ठीक आहे. ओके. डन हा क्वेश्चन. ओके. नेक्स्ट, what is the percentage increase in percent rise of company yum in year 2009 from the previous year? यम 2009 मध्ये किती होता? 35. प्रिव्हियस इयर मध्ये किती होता? 20. कितीने वाढला? 15 ने. कितीवर? 20 इंटू किती? 20 पंचे 100, 15 पाचे 75%. ठीक आहे. हा क्वेश्चन काही नाही. ठीक आहे. नेक्स्ट, स्टडी द फॉलोइंग ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. क्वांटिटी ऑफ द व्हेरियस ऍटम सोल्ड अँड द प्राइस पर केजी. प्राइस जी आहे ती रुपीज पर केजी मध्ये आणि क्वांटिटी क्विंटल मध्ये. ठीक आहे ना. क्विंटल, 1 क्विंटल म्हणजे किती असतं? 1 क्विंटल म्हणजे किती किलो? 100 का 1000? बरं, 1 टन म्हणजे किती किलो? 1 टन म्हणजे 1000 केजी आणि 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. लक्षात ठेवा, 1 क्विंटल म्हणजे 100 किलो असतो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो आणि 1 टन म्हणजे 1000 किलो. ठीक आहे. तर मग आपल्याला समजलं क्वांटिटी क्विंटल मध्ये
आणि प्राइस रुपीज पर केजी मध्ये. ठीक आहे, आता लक्ष द्या, हा चार्ट जरा वेगळा आहे, जरासा वेगळा आहे. एकाच याच्यात दोन्ही पण आहे. इकडे बघा, इकडच्या साईडला प्राइस आहे आणि इकडच्या साईडला क्वांटिटी. ठीक आहे, एकाच ह्याचे प्राइस पर केजी मी सांगतोय बघा, ए बी सी डी आणि ई. त्यावेळेस असा डी येतो आपल्याला, तर पहिला प्राइस आहे आणि इथं क्वांटिटी आहे. ठीक आहे, मला सांगा ए ची प्राइस किती आहे? आली का? ए ची प्राइस हीच आहे ना, प्राइस झाली की प्राइस, आणि ती कुठं पाहिजे? इकडं. ती किती आहे? 17 पॉईंट. आणि त्याची क्वांटिटी किती आहे? हा, त्याची क्वांटिटी पाहणार इकडं 20. समजलं का? इकडे काय पाहणार? प्राइस. आणि इकडे काय पाहणार? क्वांटिटी. समजलं का? ठीक आहे, पुन्हा एकदा बी ची मला सांगा, बी ची प्राइस किती आहे? 10 रुपये. आणि बी ची क्वांटिटी किती आहे? किती झाली? 30. समजला? नेक्स्ट, सी ची प्राइस किती आहे? 7.5. आणि सी ची क्वांटिटी किती आहे? किती? 45. डी ची प्राइस किती आहे? 12.5. आणि डी ची क्वांटिटी किती आहे? बरं, ई ची प्राइस किती आहे? 15. आणि ई ची क्वांटिटी किती आहे? 25. समजतं? आता लागा एफ. एफ ची सांगा मला, प्राइस किती आहे? 10. आणि क्वांटिटी किती आहे? 35. लक्षात आलंय का? प्राइस म्हणलं की इकडं पाहायचं, क्वांटिटी म्हणलं की इकडं बघायचं. ठीक आहे ना? येतं लक्षात आहे? ओके, चार्ट वाचायचा. आता एकदाच वेळेस सगळं लिहून घेतलंय आपण, परत चार्ट वाचायची गरज नाही. ठीक आहे, घाई गडबडीमध्ये आपलं इकडे तिकडे होऊ शकते, त्याच्यामुळे लिहून घेतलेलं चांगलं. ओके, पहिला क्वेश्चन बघा, लक्ष द्या. आता लिहून घेतलेले, आता काही नाही. इफ द क्वांटिटी सोल्ड ऑफ ऍटम डी, डी ची क्वांटिटी जी आहे ना, ही क्वांटिटी 40 इज इन्क्रीज बाय 50%. याचे 50% म्हणजे 20 आहे. 20 ने वाढवली म्हणजे किती झाली? 60. ठीक आहे ना? आधी क्वांटिटी किती होती? 40. आता किती विकायची? 60 विकायची. अँड द प्राइस रिड्यूस बाय 10%. आधी प्राइस किती होती? 12.5. जर 12.5 होता, आता 10% कमी करायची. याचे 10% किती आहे? 1.25. एवढ्या कमी करायची. 50 मधून 25 गेले, 25 झाले. 12 मधून 1 गेला, 11. आता प्राइस झाली 11.25 आणि गुणिले किती झाला? 60 घ्यायचं ना आपण. आधी 40 घेत होतो, आता 60 घ्यायचं ना क्वांटिटी. ठीक आहे, तर टोटल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी सोल्ड ऑफ ऍटम डी, टोटल व्हॅल्यू विचारली. याचा एक पॉइंट आहे तारकावला. ठीक आहे, पहिला 6 पंचे 30. हातचे किती? 3. काही जुने 12 आणि 3 15. हातचा किती? 11 66 किती झाले? 67. म्हणजे 675. हा जर ऑप्शन आपण निवडला तर लगेच भोपळा पडून आपली, कारण क्वांटिटी क्विंटल मध्ये आहे. 1 किलो म्हणजे एक क्विंटल म्हणजे किती किलो आहे? 100 किलो आहे. मग याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 675 रुपये आले म्हणजे इंटू किती आहे? 100. ठीक आहे ना? समजला? तर क्विंटल लक्षात ठेवा, हे ना त्याच्या मोदीला लागतं. नेक्स्ट, अप्रॉक्सिमेटली व्हॉट इज द ऍव्हरेज प्राइस पर केजी ऑफ आयटम एबीसी. पर केजी ची किंमत आहे ए ची, बी ची, सी ची. 7.5 याला दिले तर 25 होतील. 25 आणि 10 35 होते. 35 डिवायडेड बाय किती पाहिजे? 3. तर जवळपास 12 36 आहे, तर 11.6. ठीक आहे, 12 36 आहे, तर 11च्या आसपास जाणार. पुढे जाऊ. हा नव्हता अवघड. What is the ratio between total values of quantity for atom E and F respectively? ठीक आहे, आधी पहिले E चं बघू. E ला किती पैसे लागले आणि F ला किती पैसे लागले हे बघायचे. E ला किती लागले? तर E ने घेतलं 15 रुपयाने 25 किलो. 15 रुपयाने 25 किलो घेतलं. 15 रुपयाने 25 किलो घेतलं. F ने काय केलं? F ने 10 रुपयाने 35 किलो घेतलं. 10 रुपयाने 35 किलो घेतलं. एवढे पैसे दिले ना, मग टोटल व्हॅल्यू झाली ना. बरं, याला इंटू 100 आहे, याला इंटू 100 आहे. 1 क्विंटल पाहिजे. 100 ला 100 उडणार आहे. लिहिलेलं नाही तरी चालते. 5 त्रिक 15 आहे, 5 दुने 10 आहे. 5 5 25 आहे, 5 7 35 आहे. 3 5 किती झाले? 15. इज टू 7 दुने किती आहे? आन्सर 15 इज टू किती आहे? 14. हे ऑप्शन आहे पलीकडे. ठीक, हे ऑप्शन.
दिसला नाही की आपला बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे विश्वास ठेवायचा आपल्यावर, बरोबर. ठीक आहे, हा काय होत ऑप्शन आपणला नाव दिसलेला. ठीक आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी सोल्ड फॉर सी. आता सी ची क्वांटिटी 7.5 रुपयाने 45, बरोबर. इज व्हॉट पर्सेंट ऑफच्या नंतरचा खाली टोटल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी ऑफ ऍटम ई. ई किती आहे? 15 इंटू किती आले? 25 इंटू किती रे? ओके, 7.5 ची ही काय दुप्पट आहे. 5 9 45 5 5 5 दोन्ही किती आहे? 10. टाकला 1 0 उडून 9 10 किती आहे? 90. ओके, हा पण संपला. लक्षात आला. नेक्स्ट, इफ द प्राइस ऍज वेल एज क्वांटिटी, प्राइस पण क्वांटिटी पण सोल्ड, क्वांटिटी सोल्ड इज इन्क्रीज बाय 20% ऑफ ऍटम ए. हे पण आणि हे पण 20-20% वाढवायचं. पण जर समजा 17.5 किंमत होती, त्याला 20% वाढवायचं. याचे 10% किती आहे? 1.75. आणि अजून 10% किती आहे? 1.75. आहे की नाही? हे 10% झाले, हे 10% झाले, म्हणजे ऍक्च्युअली 20% वाढवले ना आपण. ठीक आहे, मग 5 आणि 5 किती झाले? 10. हातचा किती? 1. 7 आणि 7 14, 14 आणि 5 19 आणि 1 20. हातचे किती? 17 18 19 20 आणि 21. 21 रुपये किंमत झाली. ओके, पहिलं. आणि ही पण क्वांटिटी वाढवायची. 20 किलो होतं, 20% वाढवायची. याचे 10% किती आहे? 2. मग 20% किती आहे? 4. मग वाढवायची. आता किती करायची? 24. मग 21 आणि 24 चा गुणाकार, बरोबर ना. टोटल व्हॅल्यू विचारली असेल, व्हॉट इज द टोटल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी सोल्ड फॉर ऍटम, बरोबर. 21:24 या, किंवा 24 1 24, हातचे 2, 24 2 48, 48 आणि 2 50. ठीक आहे, म्हणजे किती झाले? 504. म्हणजे आपला आन्सर विसरायचं नाही, 2 शून्य विसरायचे नाही. ठीक आहे ना, क्विंटल येते. ओके, ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट टाईप. आता हा जो टाईप आहे हा पण पेपरसाठी इम्पॉर्टंट होऊन जाईल, आणि हा सुद्धा तुम्हाला दिसेल पेपरमध्ये. ठीक आहे, हे काय आहे आता हे समजून घेऊ. थोडंसं बेसिक सांग. हा हा, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा, तर प्रॉफिट पर्सेंट आहे. हे बघा, प्रॉफिट पर्सेंट अर्न बाय 2 कंपनीज ओव्हर द इयर. आता प्रॉफिट पर्सेंट आहे, आता राईज नाहीये. हे राईज नाही, आता हे राईज नाही, हे जस्ट प्रॉफिट पर्सेंट आहे डायरेक्ट. म्हणजे या वर्षी 1997 ला कंपनी बी ला 30% प्रॉफिट झाला, कंपनी ए ला 40% झाला. 1998 मध्ये कंपनी बी ला 30%च झालाय, आणि कंपनी ए ला 35% प्रॉफिट झाला. पण त्याच्यात हे पण फॉर्म्युला दिलेला असतो, पेपरमध्ये पण दिलेला असतो. हा, प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर इंटू 100 दिलेला असतं. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. हा पहिला क्वेश्चन आपण बघू. प्रॉफिट पर्सेंट मी लिहिले, लक्ष द्या आता. ठीक आहे, शेवटचे क्वेश्चन आहेत, लक्ष द्या. ठीक आहे, हेच अवघड आहे, आणि याच्यात आपण तिकडे तिकडे पाहिलं का आपण केलं तर हेच जाईल आपलं मेन आहे, महत्वाचं. इफ द एक्सपेंडिचर ऑफ कंपनी बी इन 2020 वॉज 200 करोड. आता एक्सपेंडिचर म्हणजे समजून घ्या. एक्सपेंडिचर म्हणजे कंपनीसाठी लावलेला पैसा आहे. इन्कम म्हणजे कंपनीमधून मिळालेलं उत्पन्न आहे, आणि इन्कम मधून एक्सपेंडिचर काढलं तर प्रॉफिट आहे. मी काय म्हणतो, इन्कम म्हणजे काय? तर मिळालेली सगळी रक्कम माग काय? एक्सपेंडिचर प्लस प्रॉफिट. आपण काही खर्च लावला असेल, वरून प्रॉफिट मिळाला असेल, म्हणजे मला इन्कम आलं. समजलं का? ठीक आहे, एक्सपेंडिचर म्हणजे जो खर्च केला आपण तो खर्च. प्रॉफिट म्हणजे काय? आपला नफा. अरे म्हणजे कसं की बाबा मी एक हॉटेल टाकलं, 1 लाखाचं हॉटेल टाकलं, मग माझा खर्च आहे का नाही? हा 1 लाखाचं हॉटेल टाकलं. मला काय झालं, एका वर्षामध्ये माझे 1 लाख पिटले, आणि वरून मला 40,000चा प्रॉफिट झाला का? 40,000 म्हणजे मला किती आले भेटलं? हे काय? इन्कम. ठीक आहे, इन्कम आपला सोर्स किती. इन्कम म्हणजे काय असतं? तर इन्कम म्हणजे एक्सपेंडिचर प्लस प्रॉफिट असतो. एक्सपेंडिचर प्लस प्रॉफिट असतो. ठीक आहे, हे माझं इन्कम आहे. आता आलं लक्षात आहे? ठीक आहे, मग आता बघा, बी कंपनी जर म्हणलं आपण,
आता इयर सगळ्यात महत्वाचे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे असतं 2000 सालची गोष्ट होती कंपनी बी ची. कंपनी बी ने काही पैसे लावले असतील, काही प्रॉफिट कमावला असेल आणि त्याच्यानंतर काही इन्कम काढला, बरोबर. असं एक्सपेंडिचर प्लस प्रॉफिट मध्ये इन्कम काढला असेल. एक्सपेंडिचर त्यावेळेस 200 कोटी रुपये त्यांनी पैसे टाकले होते. व्हॉट वॉज इट्स इन्कम? इन्कम किती? तर मी म्हणलं प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर इंटू 100. तुम्हाला फॉर्म्युला दिला नाही. प्रॉफिट पर्सेंट त्या वर्षीचं किती आहे? बीचं 2000 सालचं. बीचं 2000 सालचं प्रॉफिट किती आहे? 20. त्याला 20 इथं. इन्कम आम्हाला माहित नाही. एक्सपेंडिचर 200 डिवायडेड बाय 200 इंटू किंवा डिवायडेड बाय 100. ऐका, हे प्रॉफिट पर्सेंटेज चेक. इथं एक तर पर्सेंट नाही, इथे 100 द्या. दोन्ही पैकी एक करावं लागेल. 100 एक 100, 100ची दुप्पट 200. 20 दोन्ही किती झाले? 40 इज इक्वल टू एक्स मायनस किती आहे? कळलं गेलं का? हा, तर आपला आलं होतं एक्स इज इक्वल टू किती आला होता आपला? 240 आला होता ना. हा, एक्स इज इक्वल टू किती आला? 240. हा 240. ठीक आहे ना. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. थांबा, मी पुन्हा हे क्वेश्चन घेणारच आहे, त्यामुळे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, हा बघूयात. हा पण एक बघा. इन्कम ऑफ कंपनी ए इन 2002. एची गोष्ट चालली होती 2002 सालची. 600 करोडचं त्याचं इन्कम आहे. एक्सपेंडिचर असेल, प्रॉफिट असेल, इन्कम असेल. इन्कम 600 कोटी. त्यावेळेचा प्रॉफिट 2002 मध्ये, एचा 2002 मध्ये प्रॉफिट किती होता? 60. आपलं एक्सपेंडिचर विचारला असेल. येस, एक्सपेंडिचर विचार. आपण म्हणलं प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर इंटू 100. प्रॉफिट पर्सेंट किती आहे? 60. इन्कम किती आहे? 600. एक्सपेंडिचर एक्स मायनस डिवायडेड बाय असं म्हणू शकतो. या 100ला आपण इकडे न घेता आपण काय करू? इकडे मल्टिप्लाय, तो इकडे डिवाइडला घेऊन टाकू. सोपं जातं. 20 त्रिक 60 आहे, 20 पंचे 100 आहे. 3x इज इक्वल टू 6 पंचे 3000 झाले का? मायनस किती? हा इकडे आणला की झाला मायनस आहे, इकडे काय झाला? प्लस झाला. इज इक्वल टू किती झाला? 3000. 8 ने याला भागलं तर एक्स इज इक्वल टू 8 त्रिक 24. खाली किती उरले? 6. 8 7 56. खाली उरले 4. 8 पंचे 40. किती झाले? 375 करोड. ठीक आहे. हे काय केलंय? हे फॉर्म्युला वापरला. ठीक आहे ना. आता लक्ष द्या थोडस. याच्यापेक्षा अवघड होऊन जाईल एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्हाला इन्कम सेम दिलेले असतील किंवा एक्सपेंडिचर सेम दिलेले असतील. ठीक आहे. आता ह्या नाही क्वेश्चन, पण हा क्वेश्चन. इफ द इन्कम ऑफ टू कंपनीज 1998 वेर इक्वल, तर व्हॉट इज द रेशो ऑफ देअर एक्सपेंडिचर? हा क्वेश्चन बघूयात आपण, मग तुमच्या लक्ष देईल थोडस. इन्कम ऑफ टू कंपनी 1998 मध्ये 2 कंपन्या होत्या बरं का. एक होती ए, एक होती बी. ए ने काहीतरी एक्सपेंडिचर केला असेल, त्याचा काहीतरी प्रॉफिट असेल, त्याचा काहीतरी इन्कम असेल. बी ने पण त्या साली काहीतरी एक्सपेंडिचर केला असेल, त्याचा प्रॉफिट असेल आणि त्याचा इन्कम असेल. दोन्ही कंपन्यांचे वेगवेगळं असेल. आता 1998 मध्ये ते काय म्हणतंय? इन्कम सेम होते. बरं, मग हा जर इन्कम सेम आहे तर दिस इज इन्कम सेम. बरोबर इथपर्यंत. बरं, ए 1998 सालचं जे प्रॉफिट आहे ते 35% आणि बीचं तेच 30%. हे पण समजलं. व्हॉट इज द रेशो ऑफ देअर एक्सपेंडिचर? एक्सपेंडिचरचा रेशो पाहिजे. याचं एक्सपेंडिचर समजा ए म्हणलं आणि याचं एक्सपेंडिचर समजा बी. सुरू करतो आता. प्रॉफिट पर्सेंटेज, हे मला लक्ष देतो, डायरेक्टली लिहितोय. प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू इन्कम एक्स मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर इंटू 100. जमल का आता? आता सगळं मी बेसिक क्लिअर करून दिले आज. इथपर्यंत ओके. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 35 EXA म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ ए. इथं 100x मायनस एक्सपेंडिचर ऑफ 100 एक्सपेंडिचर ऑफ 35 आणि मायनस 100 इकडून प्लस व्हायला पाहिजे. म्हणजे तो किती झाला? 135 एक्सपेंडिचर ऑफ ए इज इक्वल टू 100x. आपले हे नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे एक्सपेंडिचर ऑफ ए असं पाहिजे. आपलं एक्सपेंडिचर ऑफ ए डिवायडेड बाय एक्सपेंडिचर ऑफ बी पाहिजे. तर एक्सपेंडिचर ऑफ ए इज इक्वल टू असं म्हणता येईल 100x डिवायडेड बाय 135. हा 100x आहे डिवायडेड बाय 135.
मग जर एक्सपेंडिचर ए असं आलं तर एक्सपेंडिचर बी सुद्धा असं लिहिता येईल का की 100x डिवायडेड बाय 130. आता कशाला खेळत बसायचं, ठीक आहे का नाही. आणि यांचा दोघांचा रेशो विचारला तर असा एक्सपेंडिचर ऑफ ए इज टू एक्सपेंडिचर ऑफ बी. द एक्सपेंडिचर ऑफ ए आहे 100x डिवायडेड बाय 135 इज टू 100x डिवायडेड बाय 130. ओके ना. एक्स ला एक्स 100 ला 100 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 130 इज टू 135. 5 ने भागलं तर दुप्पट केली, 13 दुप्पट 26 आहे. 5 ने भागलं दुप्पट केली, 27 दुने 27 5 135 आहे. म्हणजे आन्सर सेकंड ऑप्शन 26 इज टू 27 आहे का नाही. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हे एक्झाम्पल सहजासहजी लगेच होत नाही, बरोबर की नाही. याला जर सहजासहजी लक्ष दे, याला जर सहजासहजी करायचं असेल तर एकच मेथड असते, एकच मेथड सांगतो तुम्हाला. याच्यात कोण कोण आलं आपल्याकडं, इन्कम आलं, एक्सपेंडिचर आलं आणि प्रॉफिट आलं. त्यांनी प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर इंटू 100 लिहून दिला. तुम्ही जर ओरिजिनल फॉर्म्युला पाहिला तर तो असतो एसपी मायनस सीपी. प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे एसपी मायनस सीपी डिवायडेड बाय सीपी इंटू 100 असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं काय, इन्कम म्हणजे सेलिंग प्राइस असते, एक्सपेंडिचर म्हणजे कॉस्ट प्राइस असते आणि प्रॉफिट ते प्रॉफिट आहे. एक्सपेंडिचर ही कॉस्ट प्राइस आहे, लक्षात ठेवा. हे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर हे एक्झाम्पल काहीच नाही, चिल्लर आहे, चिल्लर एक्झाम्पल आहे. जेवढं आपण लिहिलंय ना तुम्हाला ते दाखवतो मी किती वेळात होतं. एक्सपेंडिचर म्हणजे कॉस्ट प्राइस असतं, इन्कम म्हणजे सेलिंग प्राइस असतं. एवढं लक्षात ठेवा. जर एवढं लक्षात ठेवलं तुम्ही तर हा क्वेश्चन बघा जो आत्ताचा होता, 1998 साली ए आणि बी च इन्कम जे आहे, इन्कम ते सेम आहे. आणि इन्कम म्हणजे काय असतं तर सेलिंग प्राइस आहे. फॉर्म्युला तुम्ही पाहिला तर प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इनटू किती आहे, ठीक आहे. तर प्रॉफिट पर्सेंटेज, ठीक आहे, इन्कम जसं आहे सेलिंग प्राइस आहे. मी म्हणलं की याला प्रॉफिट किती झाला होता यावर्षी, याला प्रॉफिट किती झाला, याला प्रॉफिट किती झाला होता 35%. याला किती झाला होता, जर 35% प्रॉफिट झाला तर याचं इन्कम किती 100 रुपये. कॉस्ट प्राइस 100 रुपये सारा तुम्ही कॉस्ट प्राइस मानली नाही, कॉस्ट प्राइस किती असते 100 असते नाही. 100 वर प्रॉफिट झाला 35 म्हणलं 135 नाही, ठीक आहे. त्यावेळेस इन्कम सेम असतं, लक्षात ठेवा. इन्कम सेम असतं, 135 झाली की नाही. आणि इथे किती झाली. जर तुम्हाला एक्सपेंडिचरचा रेशो विचारला कधी पण लक्ष द्या, एक्सपेंडिचरचा रेशो दिला, इन्कम सेम म्हणलं आणि एक्सपेंडिचरचा रेशो म्हणला तर इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं, ठीक आहे. म्हणजे 130:135 असतं. म्हणजे 26:5 आहे आणि 27:5 आहे, म्हणजे आन्सर, ठीक आहे. कधी पण जर इन्कम सेम म्हणलं असेल तर एक्सपेंडिचर उलटे असतात. जर एक्सपेंडिचर सेम म्हणलं तर इन्कम सरळ सरळ असतं. अशाच केसमध्ये जर यांनी आपल्याला एक्सपेंडिचर सेम म्हणले असते, बरं का, लक्ष द्या. जर याचं एक्सपेंडिचर आणि याचं एक्सपेंडिचर सेम आहे असं जर म्हणले असते आणि इन्कमचा रेशो विचारला असता आपल्याला, इन्कम ए आणि इन्कम बी चा रेशो विचारला असता, तर मी एक्सपेंडिचर म्हणजे खर्च झाला, सारखा खर्च झाला. तुम्ही म्हणलं यांनी 100 रुपये टाकले बिझनेस मध्ये, यांनी पण 100 रुपये टाकले, कॉस्ट प्राइस येते. प्रॉफिट किती झाला याला 35% प्रॉफिट झाला, म्हणजे याचं इन्कम किती आहे, याला 30% प्रॉफिट झाला, म्हणजे याचं इन्कम किती आहे 130, बरोबर. इन्कम 130, 135 आणि किती आहे 130. हाच रेशो झाला तुमचा किती, समजलंय की. जर एक्सपेंडिचर सेम असेल तर इन्कम सरळ, आणि हा क्वेश्चन जर पेपरला आला तर इन्कम सेम किंवा एक्सपेंडिचर सेम येणार म्हणजे येणार. जर एक्सपेंडिचर सेम असेल तर इन्कम सरळ सरळ असतं, इन्कम सेम असेल तर एक्सपेंडिचर एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. लक्षात आलंय, ठीक आहे. आता ज्या क्वेश्चन मध्ये आपण वेळ घातला होता पहिला, हा नाही, तिथून सुरुवात होती हा क्वेश्चन.
लक्ष द्या. एक्सपेंडिचर ऑफ कंपनी बी 2000, बीचं 2000 मध्ये प्रॉफिट किती मला सांगा. बी 2000 मध्ये प्रॉफिट किती आहे 20%, 20% प्रॉफिट आहे. एक्सपेंडिचर किती आहे त्याचं 200 कोटी आहे. एक्सपेंडिचर म्हणजे कॉस्ट प्राइस आहे, कॉस्ट प्राइस कायम 100 असते. 100 म्हणजे किती आहे 200. व्हॉट वॉज हिज इन्कम. इन्कम म्हणजे काय सेलिंग प्राइस. 20% प्रॉफिट घेऊन विकायची कितीला 100 ची वस्तू 120 ला चालली 20% प्रॉफिट घेतला की नाही. 100 ची काय दुप्पट 120 ची दुप्पट आलं. ठीक आहे. फॉर्म्युल्याची गरज आहे का कुठंच फॉर्म्युल्याची गरज लागणार नाही या काही ठिकाणी एकाही क्वेश्चनला लागणार नाही. ठीक आहे. पुढं हे बघा इन्कम. इन्कम म्हणजे सेलिंग आहे. ए 2002 ए ची 2002 सालची गोष्ट आहे. ए हा 2002 मध्ये 60% प्रॉफिट कमवून वाचलेला आहे. त्याचा त्यावेळेचं इन्कम 600 162 सेलिंग प्राइस आहे बरोबर आहे नाही. तर एक्सपेंडिचर 100 झिरोला झिरो गेला 4 चौक 16 15 चौक 60 इथं भागले 2 ने बेदुने 4 बेपंचे 10 इथं 2 ने भागलं 75 झालं. 75 गुणले 5 करायचे त्या 37.5 म्हणजे 375. 75 गुणले 5 करायचे म्हणजे 75 चे निम्मे लिहायचे आणि 1 पॉईंट पुढे टाकले. 75 चे निम्मे किती 37.5 आहे. 1 शून्य टाकला तर 375 करोड डायरेक्ट आन्सर येईल आपलं. एवढ्या याच्यात. ठीक आहे. पहिले 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन पाहिले. अजून 2 क्वेश्चन याच्यात बाकी. ठीक आहे. हा जो मधला क्वेश्चन होता तो बघतो. लक्ष द्या. इन्कम ऑफ कंपनी बी इन 1998 वॉज 200 करोड. 98 मध्ये बीचं इन्कम रेट 98 मध्ये बी ने कमवून किती ठेवले. बी 30% कमवून ठेवली म्हणजे 130 आहे ना ती इन्कम आहे ना ते किती आहे 200. 98 चालली गोष्ट बरं. तर व्हॉट वॉज हिट्स प्रॉफिट इन 1999 कसं काढता येईल. बघा मी जर 98 मध्ये पैसे गुंतवले प्रॉफिट घेतला काहीतरी समजा मी ए आहे 100 रुपये गुंतवले 35% प्रॉफिट घेतला माझं इन्कम 135 रुपये. दुसऱ्या वर्षी गुंतवले किती माहिती का आपल्याला नाही. मग इन्कम कसं इन्कमही नाही कळणार प्रॉफिटही नाही कळणार. समजलंय. हे काढता येणार नाही. 1998 वरून 1999 प्रॉफिट कसं काढता येईल नाही काढता. म्हणजे आन्सर काय कॅनॉट बी इट. मागचं नाही काढता येणार पुढचं नाही कोणतंच काढता येणार नाही याच्यात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हा घेतला होता आपण. हा बघा व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द पर्सेंट प्रॉफिट ऑफ कंपनी बी इन इयर 2000 ते 2001. 2000 पासून 2001 पर्यंत म्हणजे किती वाढले हे 15 वाढलं. किती वाढलं 20 वर. इंटू किती झाले 20 5 100 15 5 किती आहे 75. 175 नाही या 75% वाढला आहे. ठीक आहे. लास्ट सेटच लास्टच्या तुमच्या लाईन मधला आपल्या लाईन ग्राफ मधला सेटच लास्टच्या. ठीक आहे. डीआय वाचताय तुम्ही असं समजतो आणि डायरेक्ट सुरू करतो जमल. हा व्हॅल्यू जे आहे त्या कशात दिल्यात आपण बघू. पॉईंट मध्ये दिसतंय मला व्हॅल्यू ज्या हा इन 1000 दिले बरं का. व्हॅल्यू इन 1000 आहेत. ठीक आहे. आणि वाचायचंय आपल्याला ते पाहू. नंबर ऑफ स्टुडंट्स इन 3 स्कूल ओव्हर द इयर. अच्छा सगळे इयर दिलेत आणि इथं नंबर ऑफ स्टुडंट दिले. कुठे गेले ते नंबर ऑफ स्टुडंट दिलेले 1000 मध्ये दिलेत. ठीक आहे. एक एक सुरू करू. 1000 ची व्हॅल्यू अशीच कन्सिडर करायची. 1.5 2 2.5 अशाच कन्सिडर करायचे म्हणजे लवकर होतं. व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट ऑल द स्कूल टुगेदर इन इयर 2006. 2006 मध्ये सगळ्यांचे ऍव्हरेज 3 आहे. सगळ्यांची टोटल डिवायडेड बाय 3 आहे 3000. याच्यात काही नव्हतं पहिलं समजलं. ठीक आहे. 9000 डिवायडेड बाय 3000. दुसरा क्वेश्चन हाऊ मेनी टाइम्स total number of students in all the 3 school ABC together. Total number of students schools ABC together exactly equal among the given year. ABC together मध्ये किती वेळा सोबत बघा ना इक्वल दिसली का नाही. ABC together मध्ये 9000 9000 9000 3 वेळा इक्वल दिसली. हाऊ मेनी टाइम्स म्हणले किती वेळा दिसली. ओके ना. हा क्वेश्चन समजला. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन स्कूल बी अँड सी टुगेदर इन इयर 2004.
2004 मध्ये बी आणि सी टुगेदर दोन्ही मिळून 5.5 वॉज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ म्हणल्यावर खाली टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन बी अँड सी इन 2007. बी आणि सी 2007 मध्ये दोन्ही मिळून किती आहे 6.5 इंटू किती अप्रॉक्सिमेटली आहे. याचा पॉईंट सारखवायचा, याचा पण सारखावला. 13 5 65 11 5 55 टोटल झाले 1100 डिवायडेड बाय किती आहे 13. 13 8 104 खाली किती उरले जवळपास 13 5 65. ठीक आहे म्हणजे 85%. ठीक आहे ना 60 येतं 65 घेतला आपण 13 5 65 जमतो ना आपलं. लक्ष झालं का हे ओके ना. नेक्स्ट आहे what was the difference between total number of students in all school together in 2003 and the number of student 2003 मध्ये सगळे स्टुडंट किती आहे 5.5 and the number of student in school B in year 2005 B 2005 मध्ये किती आहेत 3 दोघांचा डिफरन्स 2.5 म्हणजे किती 2500 2.5 म्हणजे 1000 मध्ये व्हॅल्यू आहे हा लक्षात ठेवा. Next, what was the approximate average of the number of students in school A all over the year? A चे all over the year पाहिजे. हे पहा 2.5 आणि 2.5 5 5 आणि 3 आणि 2 5 किती झाले 10 10 आणि 1 11 11 आणि 1 12 12 पॉईंट किती आहे डिवायडेड बाय 1 2 3 4 5 6 6 दुने 12 आणि 6 1 6 म्हणजे जवळपास 2100 ना ते 2100 आत आन्सर आहे ना तुमचं. 6 नाही झाला 6 9 54 होईल ना तो समजलं का ओके. हे आन्सर 2100 हा मग 2100 आत आन्सर आहे आपलं 2090. ओके समजलेत का 12 सेट बघितलेत आपण टोटल तर 12च्या 12 सेट मला वाटतं समजले असतील. पुन्हा एकदा सॉल्व्ह करून बघा सगळेचे सगळे सेट. ठीक आहे ना ओके काय अडचण आली तर सांगा. आता समजलंय ना.